योद्धा न्यूज मराठी. खेडच्या राजकारणात काळे वादळ. बाबाजी काळेंचा मोहिते पाटलांवर पलटवार. राजगुरुनगर खेड. खेड आळंदी विधानसभा मतदारसंघात राजकीय ठिणगी पडली असून माजी आमदार दिलीप मोहिते पाटील आणि विद्यमान आमदार बाबाजी काळे यांच्यातील संघर्ष आता टोकाला पोहोचला आहे. मोहिते पाटलांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या आणि निष्क्रियतेच्या आरोपांना आमदार बाबाजी काळे यांनी आज राजगुरुनगर येथे आयोजित एका जम्बो पत्रकार परिषदेत सडेतोड उत्तर दिले. बातमीचे प्रमुख मुद्दे. वैफल्यातून टीका. मोहिते पाटलांचे आरोप हे सत्ता गेल्याच्या नैराश्यातून आले असल्याची काळेंची टीका. विकासाचा पाढा. रस्ते विकास आणि अप्पर तहसील कार्यालयाच्या कामांचे दिले पुरावे. दहशतीला चपराक. तालुक्यातील जुन्या दहशतीचे राजकारण आता जनताच मोडीत काढेल असा इशारा. थेट आव्हान. मी विठ्ठलाचा भक्त असून कुणालाही घाबरत नाही, मैदानात 2 हात करायला तयार आहे, अशा शब्दात काळेंनी शड्डू ठोकला. खेडच्या या हाय व्होल्टेज राजकीय संघर्षात आता दोन्ही बाजूने आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. या वादात आमदार बाबाजी काळे यांनी नेमकी काय भूमिका मांडली आहे? ही आक्रमक पत्रकार परिषद म्हणजे आगामी राजकीय युद्धाची नांदी मानली जात आहे. एका बाजूला माजी आमदारांचा अनुभव आणि दुसरीकडे विद्यमान आमदारांचे वाढते जनसमर्थन. यामुळे खेड तालुक्याचे राजकारण आता हाय व्होल्टेज वळणावर आले आहे. माझी बांधिलकी ही केवळ खेडच्या जनतेशी आहे, कोणा माजी नेत्याशी नाही. जुन्या खोडी काढणाऱ्यांना आता मैदानातच उत्तर दिले जाईल. चला तर मग बाबाजी काळे यांनी पत्रकार परिषद काय काय मुद्दे मांडले ते जाणून घेऊया. प्रथमतः सर्व पत्रकार बंधूंना, भगिनींना, खेड तालुक्याचा आमदार या नात्यानं आपल्याला नमस्कार. गेले 8-10 दिवसापासून खेड तालुक्याचे माजी आमदार दिलीप मोहिते आणि त्याचबरोबर जिल्हा परिषदचे 2-3 सदस्य, त्याचबरोबर चाकणमध्ये एक चुकीची बातमी पसरून काही चाकणकर, त्यांच्या विचाराचे नगरसेवक, काही इतर लोक त्या ठिकाणी वेगवेगळ्या मार्गाने उभे केलेले, अशा काही लोकांनी गेले 8 दिवसामध्ये चुकीच्या बातम्या पसरून मी असेल आणि आमचे सर्व सहकारी असतील आणि आमच्या कामकाजाच्या बद्दल त्या ठिकाणी चुकीची वक्तव्य केली. त्या चुकीच्या वक्तव्यांना उत्तर देण्यासाठी आज मी पक्षाचे उपजिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख, दोनही सभापती या ठिकाणी येणार आहेत. पंचायत समितीचे, मार्केट कमिटीचे, जिल्हा परिषदचे सर्व सदस्य, उपसभापती, काही खरेदी विक्री संघाचे संचालक आहेत, काही मार्केट कमिटीचे संचालक आहेत, इतरही आमचे सर्व सहकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. खऱ्या अर्थानं नोव्हेंबर 2024ला आपल्या खेड आळंदी विधानसभा मतदारसंघाचं तुमच्या तालुक्यातील जनतेच्या आशीर्वादानं मी भरघोस मताधिक्य घेऊन या ठिकाणी निवडून आलो, आमदार झालो. आणि तेव्हापासून त्यापूर्वीचे माझे राजकीय मार्गदर्शक स्वर्गीय नारायणराव पवार असतील, स्वर्गीय सुरेश भाऊ गोरे असतील, स्वर्गीय साहेबराव सातकर पाटील असतील, स्वर्गीय साहेबराव बुट्टे पाटील असतील, स्वर्गीय मांजरे साहेब असतील, या सर्व मंडळींचा आणि त्या आधीचे सर्व वडगावकर, कबीर बाबा यांचा सहवास जरी लाभला नाही तरी त्या सर्वांचे विचार घेऊन हा तालुका मोठा तालुका आहे आणि भीमाशंकर पासून माऊलींच्या समाधी असणाऱ्या आळंदीपर्यंत या तालुक्याचा विस्तार असल्यामुळे या तालुक्याला खेड, आळंदी, चाकण 3 मोठ्या नगर परिषदा आहेत. ग्रामीण भागामध्ये जवळजवळ 8 जिल्हा परिषद गटामध्ये हा तालुका विस्तारलेला आहे. पंचायत समितीचे 16 गण या तालुक्यात आहे आणि त्या भूमिकेतून
मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महाविकास आघाडीच्या माध्यमातून काम करत असताना निवडणुकीच्या कालावधीमध्ये माजी आमदार आणि इतर सहकाऱ्यांनी माझ्यावर टीका केल्या की हे कामाचे उमेदवार नाही आहेत, यांच्याकडे पैसे नाही आहेत, यांच्या उधाऱ्या आहेत, यांना निवडून दिलं तर तालुक्याचा विकास होणार नाही. आणि मग अशा परिस्थितीमध्ये लोकांना माहित होतं की टीका करणारे किती लबाड आहेत. त्यांची लबाडी मी या पत्रकार परिषदेच्या उत्तरार्धात सांगणार आहे. परंतु तरी सुद्धा एवढं मोठं त्या ठिकाणी सत्तेचा आधार, लाडक्या बहिणींची योजना त्यावेळेस कार्यान्वित होती. या सर्व परिस्थितीमध्ये 1,51,000 मतं मला मिळाली आणि समोरचे उमेदवार पराभूत झाले. पराभूत झालेल्या दिवसापासून त्यांना आजही वाटत नाही की मी पराभूत झालेलो आहे. आणि त्यामुळे तेव्हापासून त्यांची निष्फळ बडबडीला उत्तरं यापूर्वी मी पत्रकार परिषदेतून दिली. आणि एका पत्रकार परिषदेत मी असं सांगितलं होतं की तुम्ही कितीही बडबड करा, परंतु मला काही उत्तरं द्यायची नाहीत. परंतु त्यांची लबाडी आणि त्यांचा चुकीचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्याची पद्धत ही त्यांच्या अंगीकृत असल्यामुळं मेल्याशिवाय जित्याची गोड मोडत नाही अशी परिस्थिती त्यांची आहे. त्यामुळं गेले 8 दिवस त्यांनी चुकीच्या पद्धतीनं 2-4 सहकारी बरोबर घेऊन माझ्यावर टीका करण्याचा प्रयत्न केला. आणि त्यामुळं खेड तालुक्याचा आमदार झाल्याच्या नंतर मी कुणीही टीका करू, हत्ती पुढे चालला, कुत्री किती भुकली तरी त्याचा विचार न करता मी गेले 16 महिने या तालुक्यामध्ये काम करत आहे. हे काम करत असताना तालुक्यामध्ये मी काही आश्वासनं दिली होती. थोड्याच दिवसामध्ये भीमा आणि भामा या 2 नद्यावर धरणाअंतर्गत पुलकम बंधाऱ्याची कामं त्याच्यासाठी इस्टिमेट होऊन लवकरच वर्षभराच्या आत ते बंधाऱ्याची कामं सुरू होणार आहे. पूर्व भागामध्ये खरपुडीच्या बंधाऱ्यावरून उपसा सिंचन योजना करून त्या ठिकाणी वरची जी गावं आहेत त्या गावांना जवळजवळ 300-350 कोटीची ती योजना आहे. आता सद्यस्थितीमध्ये मागच्याच आठवड्यामध्ये नियामक मंडळाची बैठक पुण्यात झाली आणि त्याच्यात ठराव झाला की जूनपर्यंत त्याला मंजुरी देणार म्हणून. ट्रॅफिकच्या संदर्भात आपल्या चाकण कृती समितीच्या बैठकांना हजर राहिलो, त्यांना साथ दिली, प्रश्न समजावून घेतले. अधिवेशनामध्ये स्वतः काही सत्ताधारी आमदारांना आणि आमचे नेते सचिनभाऊ आहेर यांना बरोबर घेऊन पायऱ्यांवर आंदोलन केलं आणि त्या माध्यमातून ट्रॅफिकचा प्रश्न सुटावा म्हणून त्यावेळेस तत्कालीन उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांनी मला शब्द दिला. शिवेंद्रराजे भोसले बांधकाम मंत्री यांनी मला शब्द दिला आणि त्या माध्यमातून ह्या सर्व गोष्टीला आपण चर्चा करू. तुम्ही आमदार म्हणून त्या ठिकाणी हजर राहा आणि तो दौरा त्यावेळेस झाला. शिवेंद्रराजेंकडे बैठक झाली, PMRD मध्ये बैठक झाली आणि त्या माध्यमातून ट्रॅफिक मुक्तीसाठी परिसरातील जे रस्ते आहेत त्यासाठी 100 कोटी रुपयाचा निधी त्यावेळेस PMRDची फाईल आहे आपल्याकडं. तर PMRDकडून 100 कोटी रुपयाचा निधी त्यावेळेस मंजूर झाला. 7 रस्ते त्यामध्ये सुचवले आणि संबंधित ते 7 रस्ते सुचवल्याच्या नंतर त्या कामांना बैठकीला मी हजर होतो. हे प्रोसिडिंगमध्ये कोण कोण हजर होतं याचं पत्रक आहे. त्याच्यानंतर नामदार अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत एक बैठक झाली. त्यामध्ये काय काय निर्णय झाले, कोणकोणते प्रस्ताव त्या ठिकाणी घेण्यात आले त्याची पण त्या ठिकाणी आपण हे देतोय. त्यानंतर त्याची प्रशासकीय मंजुरी आली आणि प्रशासकीय मंजुरीमध्ये डायरेक्ट लिहिलं आहे की आमदार बाबाजी काळे यांनी सुधारणा करण्याबाबत मागणी केलेल्या कामांना प्रस्ताव सादर केले आणि त्या 7 कामाचे प्रस्ताव सादर केले आणि त्या 7 कामाच्या प्रस्तावाला विषयांकित बाबीसाठी एकूण 7 कामांची एकूण 100 कोटीचा खर्च तरतुदीच्या अधीन राहून प्रशासकीय मान्यता सादर केली
आदरणीय योगेशजी म्हशे साहेब आयुक्त यांचं हे पत्र प्रशासकीय मान्यता आहे आणि त्या ठिकाणी काल मी त्यांच्या सह्या घेऊन आपल्या कार्यकारी अभियंत्याच्या सत्यप्रत या ठिकाणी आणलेली आहे. त्या कामाची वर्क ऑर्डर कृष्णाई इन्फ्रास्ट्रक्चर या कामाला 27/2 मंजुरी मिळाली. 100 कोटी रुपयाची कामं त्या ठिकाणी आता त्यांचे लेवल काम सुरू आहे, कामाचं नियोजन सुरू आहे. आणि त्यापूर्वी PMRDच्या माध्यमातून आपण माझी सगळी पत्रव्यवहार या ठिकाणी आहे, कुणाला लागत असेल तर त्यावेळेस मी दाखवतो. परंतु त्यापूर्वी सुद्धा 56 कोटीची कामं धामणे फाटा, कोयंडे फाटा, कडूस केवळे, भोसे वडगाव घेणंत, केवळे आंबेठाण रस्ता, देवळे लेवडे आणि 100 कोटी रुपये एलवाडी देऊच्या रस्त्यासाठी आपण त्या ठिकाणी आणले. आणि भूसंपादन सुरू असलेले रस्त्यांचे सुद्धा त्या ठिकाणी कामाचा आढावा त्या ठिकाणी घेण्यात आला. आणि मग ती 56 कोटी रुपयाची कामं आता तालुक्यामध्ये आपल्या श्री असोसिएटच्या एजन्सीच्या माध्यमातून सुरू आहेत. आणि ती कामं प्रगतीपथावर 5 रस्त्यांची कामं सुरू आहेत. या 7 रस्त्यांची कामं सुरू होणार आहेत. त्याहीपेक्षा इंद्रायणी नदी प्रदूषणासाठी जवळजवळ 500 ते 550 कोटी रुपये महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्या ठिकाणी मंजूर केले, ते सुद्धा टेंडर प्रक्रियेमध्ये आहे. त्याचबरोबर शिरोली आपलं एक गाव आहे, त्या ठिकाणी धार्मिक स्थळ आहे अंबिका देवीचं मंदिर. त्या अंबिका देवी मंदिराच्या कामासाठी 2,20,29 लक्ष एवढी त्या ठिकाणी त्याचा प्रदक्षिणा मार्ग, पार्किंग, लाईट व्यवस्था याच्यासाठी PMRDने मंजूर केले. PMRDच्या माध्यमातून अनेक घरकुलं तालुक्यामध्ये झाली. PMRDच्या माध्यमातून अनेकांना परवानग्या, कुठं अडीअडचणी, इतर काही गोष्टी सोडवण्याचा वैयक्तिक लोकांचा प्रयत्न केला. आणि हे सगळं करत असताना आंदोलनसुद्धा केलं. त्यामध्ये आपले सर्व जिल्हा परिषद सदस्य, आपले खासदार, आम्ही सर्व मंडळी त्या ठिकाणी जिल्हा परिषदच्या अगोदर ते झालं आंदोलन, सर्वजण उपस्थित होतो. आणि PMRDच्या माध्यमातून एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जवळजवळ 1,000 कोटीपेक्षाही जास्त निधी खेड तालुक्याला मी आमदार झाल्याच्या नंतर सातत्यानं पाठपुरावा करून आंदोलनं करून चाकणची ट्रॅफिक कमी व्हावी, इंद्रायणी प्रदूषण मुक्त व्हावी आणि पूर्वीची जी कामं रस्ते PWDचे खराब झालेत त्यावर 56 कोटी, देव एलवाडीसाठी 100 कोटी असे 1,000 कोटीच्या पुढची कामं मंजूर केली. आणि माजी आमदारांनी त्या दिवशी त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की ह्या कामांशी यांचा काही संबंध नाही आहे. आज मी सर्व पत्रकारांना पुराव्यानिशी ही सगळे माझी पत्र, मंजुरीचं सगळं हे प्रोसिडिंग, सगळ्या गोष्टी या ठिकाणी दाखवत आहे. त्यामुळं त्यांनी एक नेरेटिव्ह सेट केला की बाबाजी काळे विरोधात असताना त्यांना पैसे कसे मिळतात. पण मी माऊलींचा भक्त आहे, माझ्यावर देवाची कृपा आहे आणि देवाचीच अदृश्य शक्ती आहे, दुसरी कोणती अदृश्य शक्ती माझ्याबरोबर नाही आहे. त्याच्यामुळं देव माझ्याबरोबर आहे. मी जरी विरोधात असलो तरी प्रामाणिक काम करत असल्यामुळं विरोधातले मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, संबंधित मंत्री या ठिकाणी मला मदत करतात. आणि त्यामुळं PMRDच्या माध्यमातून एवढे पैसे आणण्यासाठी मी यशस्वी झालो. ती कामं, काही कामं आता चालू आहेत, काही कामाची आता सुरू होणार आहेत, त्याची भूमिपूजन होणार आहेत. नगर परिषदच्या आपल्या इंद्रायणी नदीच्या कामांचं टेंडर आता झालं, परंतु काही कारणाने ते थांबलं, ती पण होणार आहेत. दुसरा मुद्दा आपल्या बुडीत बंधाऱ्यांच्या संदर्भात आपल्याला मगाशीच सांगितलं की या ठिकाणी जलसंपदा विभागाची त्या ठिकाणी आपल्या माध्यमातून जलसंपदा विभागाचा एवढा मोठा पत्रप्रपंच आणि प्रशासकीय मान्यता या ठिकाणी आहेत. जलसंपदा विभागाच्या माध्यमातून भीमा आणि भामा या 2 नद्यावर आपली आणि कळमुडी धरण आहे. कळमुडीच्या योजनेतून सुद्धा खेड तालुक्याच्या काही गावांना पाणी मिळणार आहे. त्यामध्ये चास भागातली काही गावं समाविष्ट केलेत, पूर्व भागातली काही गावं समाविष्ट केलेत. आणि मग हे बुडीत बंधारे आणि पूर्व भागामध्ये भीमा भामा नदीवर पिंपरी चिंचवड आणि पुणे महानगरपालिकेला जर पूर्ण क्षमतेने पाणी गेलं आणि चासकमान धरणाचं जर लाईनिंग या ठिकाणी केलं नाही तर खऱ्या अर्थानं आपल्या बंधाऱ्यांनाही पाणी मिळणार नाही म्हणून प्रस्ताव सादर केले. आणि त्या प्रस्तावाच्या माध्यमातून
या ठिकाणी जलसंपदा विभागानं भीमा नदीवर आणि भामा नदीवर 15 बंधाऱ्याच्या नवीन दुरुस्तीसाठी जवळजवळ 38 कोटी रुपयाचा निधी त्या ठिकाणी दिला. त्याची टेंडर झाली, सध्या कामं सुरू झालेली आहेत. पूर्व भागाच्या सर्व पाणी योजनेच्या कामाच्या संदर्भात सर्व मंजुऱ्या पूर्ण होत आलेल्या आहेत आणि आपले बुडीत बंधाऱ्याच्या संदर्भातल्या सुद्धा सर्व प्रक्रिया पूर्ण होत आलेल्या आहेत. एक पत्र अधिवेशन काळात विखे पाटलांचं आहे की सर्वेक्षण तात्काळ करावं म्हणून, आणि त्या सर्वेक्षणाला सुद्धा 50 लाख रुपये त्यांनी दिलेले आहेत. त्यामुळं त्या ठिकाणी सुद्धा बुडीत बंधाऱ्याच्या बाबतीत आणि पाण्याच्या बाबतीत हे सर्व सांगत असताना एक गोष्ट आपल्याला नक्कीच सांगितली पाहिजे की हे महाशय म्हणतात की यांनी काही कामं केली नाही. मग आता बुडीत बंधाऱ्यासाठी जवळजवळ 200-250 कोटीची योजना मंजूर होणार आहे. पूर्व भागाच्या पाणी योजनेसाठी जवळजवळ 300-350 कोटीची योजना मंजूर होणार आहे. मग या सर्व गोष्टीमध्ये इतर कॅनलच्या कामासाठी जवळजवळ 20 ते 25 कोटी रुपये, मग कुठं पूल दुरुस्ती असतील, कॅनलचं उजव्या कालव्याला गळती होती ती थांबवण्यासाठी असतील, 20-25 कोटी रुपये आणले. मी शेतकऱ्यांच्या भविष्याच्या हिशोबाने पाहतोय की भविष्यात जर बंधाऱ्यांमध्ये लिकेज राहिलं ते राहू नये म्हणून हे बंधाऱ्याच्या कामासाठी 38 कोटी रुपये आणले. ती कामं त्या ठिकाणी सुरू आहे. आपल्या चासकामान धरणाच्या खाली त्या ठिकाणी वेताळ्याला जाणाऱ्या पुलाला भगदाड पडलं होतं, त्यासाठी 1 कोटी रुपये मंजूर झाले. पलीकडे अप्रोच रोड नव्हता, त्यासाठी 7 कोटी रुपये मंजूर झाले. तिकडं आपल्या कळमुडीच्या खाली पवारवाडीला 3,20,00,000 रुपये मंजूर झाले. अशी अनेक कामं त्या ठिकाणी आपल्या जलसंपदा विभागाच्या माध्यमातून मंजूर झाली. मला एक गोष्ट सांगायची की या महाशयांनी पूर्वी तुम्हाला जर लय शेतकऱ्यांचा काळवळा होता, धरणांचा काळवळा होता, तर कळमुडीची योजना बंद पाडली. जर ती आज चालू झाली असती तर आपल्या पूर्व भागाला पाणी त्याच वेळेस आलं असतं. परंतु त्याबरोबर ते काम तर पूर्व भागाच्या पाण्याचा यांनी कधीच विचार केला नाही. उलट धरणाची पाणी विकण्याचं काम यांनी केलं. हे 2 करार आपण पाहतोय. पिंपरी चिंचवडला आणि भामा आसखेड धरणाचं पिंपरी चिंचवड आणि पुणे महानगरपालिकेला 2013, 2012, 2014 हे करार झाले. त्यावेळेस हे तत्कालीन आमदार त्यावेळेस होते आणि शेती प्रयोजनासाठी झालेलं भामा आसखेडचं धरण त्या ठिकाणी रद्द केलं शेतकऱ्यांसाठी आणि हे पाणी पिंपरी चिंचवड पुणे महानगरपालिकेला विकण्याचं पाप माजी आमदारांनी केलं. त्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये कोट्यवधीचा भ्रष्टाचार झाला असं तेव्हापासून आम्हाला कळतंय. त्याची चौकशी आत्ता जरी केली तरी आता उपयोग नाही आहे, पाणी त्यांना गेलेलं आहे. यांचं पुनर्वसन अजून झालं नाही. त्या लोकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न या महाशयांनी अजून मार्गी लावला नाही. परंतु त्या ठिकाणी जो कॅनॉल रद्द झाला त्या कॅनॉलचे शिक्के उठवण्यासाठी मी त्या शासन दरबारी अधिवेशनात प्रश्न मांडला. कब्जेदार सदरी नावं लावू नये म्हणून त्या ठिकाणी शासन निर्णय करून घेतला. त्याची प्रतसुद्धा माझ्याकडे आहे. आता प्रत्येक कागदपत्र दाखवत बसलो तर वेळ कमी होईल. त्यामुळं पाणी पुरवठ्याच्या संदर्भात शेतकऱ्यांना भविष्यात कसं काम देता येईल म्हणजे फायदा होईल. त्यामुळं मी जी आश्वासनं दिली, पूर्व भागाला पाणी देणार मी 2-2.5 वर्षात ते देणार. पश्चिम भागात बंधारे बांधणार मी 2-2.5 वर्षात पश्चिम भागात बंधारे बांधणार. मी या ठिकाणी ट्रॅफिकचा प्रश्न कमी करण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. त्या चाकण तळेगाव शिक्रापूर रस्त्याचा त्यावेळेस विषय झाला आणि चाकण तळेगाव शिक्रापूर या रस्त्याला जवळजवळ 3300 कोटी रुपयाचं टेंडर झालं. काम लवकर सुरू होणार आहे. तत्पूर्वी हे म्हणतात की बजेटमधून तुम्हाला पैसे मिळाले नाही, परंतु पुरवणी बजेटमध्ये तळेगाव चाकण शिक्रापूर हा रस्ता त्या ठिकाणी मंजूर दुरुस्त करण्यासाठी वायडनिंग करण्यासाठी 60 कोटी रुपये आपल्या पुरवणी बजेटमधून मंजूर करून आणण्याचं काम माझ्या प्रयत्नातून झालं. श्री असोसिएट म्हणून ती कंपनी आता दुरुस्तीचं काम वायडनिंगचं काम त्या ठिकाणी खेड शिक्रापूर रस्त्याच करते. बजेटमधून पैसे आले नाही म्हणतात. तर 15 कोटी रुपये आपल्या कृषी विभागाच्या इमारतीला त्या ठिकाणी 15 कोटी रुपये आत्ताच्या बजेटमध्ये आले. गेल्या वर्षाच्या बजेटमध्ये कुणालाच पैसे मिळाले नव्हते. या वर्षीच्या बजेटमध्ये सत्ताधारी पक्षानं जी महत्त्वाची कामं आहेत आणि सत्तेतले काही आमदार आहेत त्यांना 25 कोटी रुपयाप्रमाणे पैसे दिले. परंतु वर्षभरामध्ये
60 कोटी रुपये चाकण तळेगाव शिक्रापूर रस्त्यासाठी, त्याचबरोबर 15 कोटी रुपयाची तरतूद आता या अधिवेशनामध्ये खेड कृषी विभागाच्या कार्यालयासाठी, आणि त्याचबरोबर आपल्या गट क मधून जवळजवळ 3 कोटी रुपये पूल दुरुस्तीसाठी, एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये बजेटमधून त्या ठिकाणी आपल्या खेड तालुक्याला कामं आलेली आहेत. कामांच्या संदर्भात, इतर विकास कामांच्या संदर्भात बोलत असताना यांचं म्हणणं आहे की विरोधातले आमदार आहेत यांना पैसे मिळत नाही आहेत, परंतु हक्काचा माझा जो आमदार निधी आहे तो 24-25चा मला 4-5 कोटी रुपये डोंगरीसहित वापरायला मिळाला. 25-26चा 5 कोटी रुपये स्थानिक विकास निधी, त्याचबरोबर 2 कोटी रुपये डोंगरी निधी त्याच्या दीडपट केल्याच्या नंतर तो 10-12 कोटीवर जातो. त्याची कामं, पहिली कामं जवळजवळ 15 कोटी रुपयाची कामं, आणि आमचे सचिन भाऊ अहिर यांच्या निधीतली काही कामं अशी जवळजवळ 14-15 कोटी रुपयाची कामं, छोटी छोटी आहेत, 10 लाख, 15 लाख, 20 लाख, परंतु ती काही कामं चालू झाली आहेत, काही पूर्ण झाले आहेत, काही टेंडर प्रक्रियेत चालू आहेत. ती कामं सुद्धा या ठिकाणी सुरू आहेत. DPDCच्या माध्यमातून 2025-26 या आर्थिक वर्षामध्ये या ठिकाणी तत्कालीन त्या ठिकाणी नामदार अजितदादा पवार हे पालकमंत्री होते. यांचं म्हणणं असं येतं की पालकमंत्री हे आमचे आहेत, तुमच्या पक्षाचे पालकमंत्री हे मी मान्य करतो, परंतु सरकारच्या हिशोबाने ते सगळ्या आमदारांचे पुणे जिल्ह्यातल्या त्या DPCच्या सभागृहाचे पालकमंत्री आहे, आणि त्याच्या संविधानिक अधिकारानं मी त्या ठिकाणी DPCमध्ये आमदार म्हणून त्या ठिकाणी बसतो. त्यावेळेस तालुक्यासाठी जो निधी मागितला त्यामध्ये स्मार्ट स्कूल योजना दादांनी आणली. गजानन पाटील CO साहेब आहेत, कलेक्टर साहेब आहेत, आणि मग प्रत्येक आमदाराला अधिकार दिला की तुमच्या तालुक्यामध्ये प्रत्येकाला 25-25 कोटी रुपये आम्ही देतो. त्या 25 कोटी रुपयामध्ये प्रत्येक केंद्रात एक शाळा तुम्ही त्या ठिकाणी निवडून द्या. त्या 35 शाळा मी आपल्या ज्या केंद्रामध्ये ज्या मोठ्या शाळा आहेत तर त्या 35 शाळा मी निवडून दिल्या. त्या 35 शाळांचं काम आता जवळजवळ 25 कोटी रुपयाची कामं सुरू आहेत. स्मार्ट PHC म्हणून, मॉडेल PHC म्हणून त्या ठिकाणी 4 PHCची कामं सुरू आहेत, 10 कोटीची कामं सुरू आहेत. आणि मग अशा परिस्थितीमध्ये ते झालं. इको टुरिझमच्या माध्यमातून एक सदस्य म्हटले की फॉरेस्टची कामं आम्ही कधी प्रसारित केली नाही, पण फॉरेस्टमध्ये कधी निधी यायचा आणि कधी जायचा हे त्यांनीही कळून, लोकप्रतिनिधींनी कळून नाही दिलं आणि फॉरेस्टवाल्यांनी कळून नाही दिलं. परंतु मी कलेक्टर महोदयांच्या, DPOच्या, उपमुख्यमंत्र्यांचा पाठपुरावा करून आपल्या भीमाशंकर विकास आराखड्यामध्ये इको टुरिझममधून 33 कोटी रुपयाचं टेंडर झालं, कामं सुरू होत आहेत. आपल्या खेड तालुक्यातील मग आमचं सौरंग्याचा डोंगर असेल, आपलं भोशाचं तुकाई मंदिर असेल, खरपुडीचं खंडोबाचं मंदिर असेल, त्याचबरोबर कुंडेश्वर मंदिर असेल, भामचंद्र डोंगरावर असेल, चक्रेश्वर मंदिर वाकी असेल, शिंगेश्वर मंदिर असेल, काकुबाईच्या जवळचा परिसर असेल, आपल्या जरेवाडीच्या डोंगरावरचं वाघोबा मंदिर असेल, या सर्व कामासाठी जवळजवळ 10 ते 12 कोटी रुपये, ते 33 कोटी आणि हे 12 कोटी इको टुरिझममधून 55 कोटी रुपये, हे सगळे पैसे DPDCतून मिळतात. त्यामुळं DPDCतून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये निधी आणला. इंद्रायणी हॉस्पिटलला एक मोठं मशीन त्या ठिकाणी नाविन्यपूर्ण योजनेतून त्या ठिकाणी बसत आहे. मग अशी कामं करत असताना निवडणुकीपूर्वी या ठिकाणी 5 कोटी रुपयाचा निधी आदरणीय दादा यांनी मला MSCBच्या कामासाठी वितरित केला. त्या संबंधीचे पुरावे आहेत. परवा 2-3 त्या ठिकाणी MSCBच्या कार्यालयामध्ये 2-3 आपले पत्रकार त्या ठिकाणी नेले आणि त्या पत्रकारांच्या माध्यमातून त्या ठिकाणी एक स्टिंग ऑपरेशन केलं. यांनी माझ्या 5 कोटीच्या कामाच्या जाहिराती केल्या होत्या. अधिकाऱ्यांनी सांगितलं की कामं सुचवायचा अधिकार कुणालाही आहे, कामं सुचवल्याप्रमाणे आम्ही एस्टिमेट करतो, परंतु कामाची यादी फायनल करण्याचे अधिकार DPCचे पैसे आहेत, आमदारांना आहे. त्यामुळं आमदारांनी जेवढी कामं टिकमार्क केली तेवढी 4 कोटी 35 लक्ष रुपयाची कामं या ठिकाणी खेड तालुक्यामध्ये मंजूर झाली. प्रत्येक एस्टिमेटवर आमदार बाबाजी काळे यांच्या शिफारशीनुसार आणि ते जे DPCचे पैसे वर्ग करायचे त्याला सुद्धा पत्र आमदाराचं लागतं, ते मी दिलं
आणि त्यांनी खोट्या बातम्या केल्या होत्या. त्याची बातम्या या ठिकाणी करून त्यांनी माझ्या या 5 कोटी रुपयाच्या निधीवर सुद्धा आमचा अधिकार आहे, पालकमंत्र्यांनी मंजूर केले म्हणून सांगितलं. खोट्या बातम्या केल्या. नामदार अजितदादा पवार निवडणुकीपूर्वी असतानाच हे केलं. बाकी निधी मी त्या ठिकाणी मागण्याचा प्रयत्न केला. पुणे जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागामध्ये एकमेव विरोधी आमदार मी त्या ठिकाणी आहे. परंतु आपल्या माजी आमदार आणि एक जिल्हा परिषदचा पोपटपंची करणारा सदस्य यांनी निवडणुकीपूर्वी माझी जी यादी मंजूर झाली, नामदार अजितदादा पवार यांच्याकडे गेले की यांना जर एवढे पैसे दिले तर आपला एकही उमेदवार निवडून येणार नाही. दादांनी मला सांगितलं की बाबाजी, तुझा सगळा निधी मी निवडणूक झाल्यावर वितरित करतो. आता हे महाशय म्हणतात जर त्यांना निधी दिला तर मी पक्ष सोडून जाईल, त्यामुळं निवडणूक कालावधीमध्ये थोडा थांब. परंतु मला तालुक्याला एक सांगायचं आहे की माझा तो निधी जरी वितरित झाला नाही तरी माझ्या विचाराचे 9-10 सदस्य पंचायत समितीमध्ये आले. पंचायत समितीचा सदस्य सभापती उपसभापती शिवसेना पक्षाचा झाला, माझ्या विचाराचे झाले. जिल्हा परिषदचे 6 सदस्य 7 सदस्य निवडून येणार होते, 5 सदस्य निवडून आले. एकानं रात्रीतून त्या ठिकाणी आपली कला दाखवली आणि खोटा पट्टी बांधून त्या ठिकाणी लोकांमध्ये खोटा नेरेटिव्ह सेट केला आणि निवडून आला. आणि इकडं पश्चिम भागामध्ये सुद्धा आमचे विठ्ठल वनगरे मोठ्या फरकानं नाही पण छोट्या फरकानं हे झाले आणि आमचे जीवनशेठ खराबी, त्यांना वेळ कमी पडला म्हणून त्या ठिकाणी थोडं त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं. परंतु 5 जिल्हा परिषद सदस्य, 9 पंचायत समितीचे सदस्य, सभापती उपसभापती आमच्या विचाराचे आले. म्हणजे लोकांना निधीच पाहिजे असं नाही, काम पाहिजे असं नाही, लोकांबरोबर चांगलं वागलं, बोलणं चाललं, त्यांच्या सुखदुःखात गेलं तर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये सगळी मंडळी आमची निवडून आली. निवडणुकीनंतर दुर्दैवानं दादा त्या ठिकाणी निधन झालं. निवडणूक कालावधीमध्ये त्याचा फायदा काही अंशी यांनी घेण्याचा प्रयत्न केला आणि मग माझा 30-35 कोटी रुपयाचा निधी मी ज्यावेळेस संबंधित कलेक्टर साहेब, DPO, दादांचे OSD त्यावेळेस हजर होते, मला सांगताना त्या सगळ्यांकडे मी गेलो आणि त्यावेळेस पुन्हा या महाशयांनी सांगितलं की यांना परत निधी देऊ नका. परंतु त्याहीमध्ये आदरणीय सुनेत्रा वहिनींनी सामोपचार केला. मी म्हटलं त्यांना त्यांचे कार्यकर्ते सांभाळासाठी द्यायचा असेल निधी तर 13-14 कोटीचा निधी त्यांना दिला. परंतु मला जवळजवळ 25 कोटी रुपयाचा निधी त्या ठिकाणी वेगवेगळ्या माध्यमातून दिला. सामाजिक न्यायमधून साखव प्रोग्रामसाठी मला 1,60,00,000 मिळाले. त्याचबरोबर इतर जनरल साखवसाठी 60,00,000 रुपये मिळाले. आदिवासी साखवसाठी 60,00,000 रुपये मिळाले. रस्त्यांसाठी जवळजवळ 1,40,00,000 आदिवासी भागात मिळाले. ठक्कर बाप्पाचे 80-90 लाख मिळाले. MSCBचे आदिवासीसाठी जवळजवळ 70-80 लाख मिळाले. बंधाऱ्यांसाठी 1.5-2 कोटी रुपये मिळाले. 5 कोटी रुपये याच्यात आपल्या DPCच्या जनसुविधा, नागरी सुविधासाठी मिळाले. असे सगळे वेगवेगळे निधी करून जवळजवळ 30 कोटी रुपये मला त्या ठिकाणी आत्ता या जिल्हा परिषदच्या निवडणुकीनंतर आत्ता मार्चांच्या आधी ठिकाणी मिळाले. याच्या सगळ्या प्रमा आहेत. आणि मग हे महाशय म्हणतात की आम्ही एखादी योजना मंजूर झाली की नंतर आमदार त्याला पत्र लावतात बॅकडेटेड. आणि परवा त्या ठिकाणी एका मगाशी म्हटलं त्या पोपटपंची करणाऱ्यांनी दाखवलं की प्रशासकीय मान्यतेची तारीख ही आहे. कुठं आहे ते पत्र? तर प्रशासकीय मान्यतेची तारीख ही आहे आणि त्याच्यानंतर ते दाखवतं पत्र. तर ती तारीख 11 तारखेला आम्ही पत्र दिलं आणि 19 तारखेला त्याची प्रशासकीय मान्यता मिळालेली आहे. त्यामुळं त्यांनी अशा लबाड्या करून लबाडाला लबाड मिळाले आणि त्याच्यामुळं माझ्यावर टीका करायचं काम यांनी सुरू केलेलं आहे. त्यामुळं का त्याची हे आणि त्याचा पुरावा या ठिकाणी आपले पुणे लाईव्हचे आणि आपले दुसरे एक पत्रकार होते, त्यांनी स्वतः तारखा महावितरणमध्ये पाहिल्या. महावितरणची प्रमा 16/3/2026 आहे. प्रथम पत्र 19/12/25 आहे. सुधारित पत्र 11/3/2026 आहे. आणि इथं नाव लिहिलं आहे आमच्या PAनी, परंतु त्याची नाव घ्यायची मला इच्छा नाही आहे. त्यांनी चुकीची तारीख सांगितली, प्रमा तारीख 27/2. मग अशा पद्धतीनं तिथं काही पत्रकार लगेच बघायला गेले नव्हते. पण ह्या तारखा बघता येण्यासारख्या तुम्हाला मी मोठ्या अक्षरात दाखवतो.
त्यामुळं MSCBच्या बाबतीत, DPDCच्या बाबतीत, जलसंपदाच्या बाबतीत, या सगळ्या गोष्टीच्या बाबतीत मी या ठिकाणी माझं कामकाज सांगण्याचा प्रयत्न केला. या व्यतिरिक्त वर्षभरामध्ये प्रशासकीय कामकाजाच्या माध्यमातून पंचायत समिती प्रशासनातून अनेक कामं मंजूर झाली, जिल्हा परिषद प्रशासनातून अनेक कामं मंजूर झाली, वेगवेगळ्या माध्यमातून मग 20% असेल, दलित वस्ती असेल, त्यावेळेस आता नव्यानंच जे आपले जिल्हा परिषद सदस्य झालेत त्यांच्या कारभाराच्या अगोदर शिवणच्या अधिकारामध्ये प्रशासक असताना 2-2.5 कोटी रुपयाची कामं आपल्या तालुक्यात मंजूर होऊन आली. मला सांगायला एवढंच वाटतंय, माझ्याकडं प्रत्येक आठवड्याला जनता दरबार भरतो. मी रोज सकाळपासून संध्याकाळपर्यंत, मी असेल, माझी मुलं असेल, बायको, आमच्या कुटुंबातील सगळी मंडळी, हितचिंतक, हे सगळी मंडळी सकाळपासून संध्याकाळपर्यंत प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये असतात. कुणी ना कुणी काहीतरी आमच्याकडे काम सांगत असतो. परंतु आजपर्यंत अनेकांनी आम्हाला कामं सांगितली, त्यातली बहुतांशी कामं आम्ही त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करतोय. आमच्यावर जनतेचा विश्वास आहे. आणि मग या ठिकाणी नगर परिषदेच्या काळात यांचा माणूस निवडून नाही आला म्हणून यांनी टीका केली. सगळं सांगायला गेलो तर आता वेळ लागेल, पण नगर परिषदेत यांचाही कुठं नगराध्यक्ष आलेला नाही आणि यांनी लय गप्पा मारण्यात उपयोग नाही आहे. तुम्ही जर 15 वर्ष सत्ता भोगत होते, तुमचीवर सत्ता होती, तर तुम्हाला या ठिकाणी 3ही नगर परिषदेत तुमचे नगराध्यक्ष हवे होते. उलट आम्ही जे किरण अय्यर आहेत त्यांना आमच्याकडून असते तर 2-2 मतांनी निवडून आले असते, पण तुमच्याकडे गेल्याच्या नंतर लोकांनी कलाटणी खाली आणि एका चांगल्या किरण अय्यर सारख्या माणसाला त्या ठिकाणी तुमच्यामुळं पराभव पत्करावा लागला. अनेक गोष्टी या ठिकाणी आहेत. आणि मग त्या ठिकाणी परवा त्यांनी सांगितलं की DPDCच्या बाबतीत, इतर सगळ्या गोष्टीच्या बाबतीत मी या ठिकाणी आपल्याला आढावा देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. पर्यटनाच्या बाबतीत या ठिकाणी केलेला आहे. आणि मग त्यांनी त्याच्यात सांगितलं की हे सर्वपक्षीयांना फसवतात. मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा आमदार म्हणून माझ्या हातात शिवबंधन आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी बांधलेलं आहे, ते तसंच आहे. त्याच्या अगोदरचं जुनं झालेलं माननीय सुरेश भाऊ गोरेंनी बांधले. त्यामुळं मी शिवसेनेशी एकदम बांधील आमदार आहे. हे सर्व असताना हे म्हणतात की ते चंद्रकांत दादाच्या मिटिंगला जातात, ते सुनेत्राबाईंकडे जातात. सुनेत्राबाईंनी पालकमंत्री आहे, मी त्या सभागृहाचा सदस्य आहे, मला त्यांच्याकडे कामासाठी जाणंच आहे. सत्ता तुमची आहे, त्यामुळं मंत्री महोदय तुमचे आहेत, त्यामुळं मला प्रत्येक पक्षाचा कुणीही जरी आमदार किंवा मंत्री असेल त्यांच्याकडे कामासाठी जावं लागतं. त्यामुळं मी कोणालाही फसवत नाही. मी फक्त तालुक्याच्या जनतेसाठी कामं आणायची म्हणून कोणत्याही पक्षाच्या मंत्र्याच्या दारात त्या अधिकाऱ्याला फोन करणार, कसं काय मंजूर केलं, आपल्या पालकमंत्र्याची मान्यता घेतली का? तुम्हाला जर या तालुक्याचा जास्त विकास करायचा आहे तर माझं त्यांना आव्हान आहे, तुम्ही जसं आता DPCतून मधून माझे 13 कोटी रुपये पळवले आणि तसेच तुम्ही शासनाकडून सुद्धा पाठपुरावा करा. प्रत्येक विभागामध्ये मी जसं आत्ता प्रत्येक विभागाचं सांगितलं तिथं बसा आणि वेगळी काही कामं आणा. तालुक्याचा विकास अधिकचा व्हावा या विचाराचा मी आणि आम्ही सगळे आहेत. त्यामुळं तुम्ही यापूर्वीसुद्धा अनेक पैसे आणायला पाहिजे होते, पण तुम्ही त्या ठिकाणी आणू शकत नाही आहे. तुम्ही माझं काय चाललंय, मला पैसे मिळू नयेत, मी कसा उघड्यावर पडल आणि लोकांना कसं सांगता येईल की बुवा या विरोधी पक्षाचा आमदार. परवा तर ते मला डायरेक्ट म्हटले, या नालायक माणसाला लोकांनी कसं निवडून दिलं. आता मी नालायक आहे का तुम्ही 7 नालायक आहेत हे लोकांनी ठरवले. त्यामुळं तुम्हाला 1.5 वर्षापूर्वी 52,000 मतांनी घरी बसवले. त्या दिवशी मी सांगितलं की तुम्ही स्वतः सुधरून बोला. मी सुद्धा तालुक्याचा कारभार करायचा म्हणलं, मला शांतता पाळणं हे गरजेचं आहे. आणि मग अशा माध्यमातून हा व्यक्ती या ठिकाणी बेफान सुटलेला आहे. त्या मनावर कंट्रोल राहिलं नाही आहे. त्यांचं काम कुठंच होत नाही. पहिले दादा असताना तरी व्हायचे, परंतु दादा गेल्याच्या नंतर यांना शिपाईसुद्धा विचारत नाही आहे. आणि मग त्यांनी आता सत्र सुरू केले की पंचायत समिती बाबाजी काळेंच्या ताब्यात, मार्केट कमिटी त्यांच्या ताब्यात, जिल्हा परिषदचे जास्त सदस्य निवडून आले, खरेदी विक्री संघही त्यांच्या ताब्यात. आता PDC बँकेत 10 वर्षाचा नियम आल्यामुळे ते सुद्धा आऊट होणार आहेत. आणि मग खासदारही महाविकास आघाडीचा यांच्या विचाराचा. आणि मग यांच्या डोक्यात येतं की आता काहीच नाही, आपण यांच्यावर आता आरोप केल्याशिवाय आपलं काही दुकान चालणार नाही. त्यामुळं त्यांनी आरोप सत्र सुरू केले. त्या आरोप सत्राच्या माध्यमातून मी त्यांना भीक घालणार नाही. मी या तालुक्याचा संविधानिक आमदार आहे, मला लोकांनी निवडून दिले.
तुम्ही पडलेले आमदार याची जाणीव ठेवा. एखादा व्यक्ती ज्यावेळेस पडतो त्यावेळेस त्यांनी स्वतःच्या मनाचा विचार केला पाहिजे की आपले अधिकार संपले, परंतु प्रशासकीय यंत्रणेमध्ये अजूनही अधिकार वापरायचा प्रयत्न करत असेल तर तो नक्की विकास कामं आणण्यासाठी करा. परंतु माझी कामं रद्द कशी होतील, मला निधी कसा मिळणार नाही, यासाठी त्यांचा प्रयत्न या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे. आणि त्या माध्यमातून हे सर्व होत असताना मधी मी थोडा 2 मिनटं या ठिकाणी असा थांबतो की त्यांनी गेले निवडून आल्याच्या नंतर माझ्यावर एक नेरेटिव्ह सेट करण्याचं काम सुरू केलेलं आहे. जिल्हा परिषद पूर्वी त्यांना असं वाटायचं की या ठिकाणी जिल्हा परिषदला यांच्याकडे कोणी उमेदवार मिळू नये, बाबाजी काळे आमदारकी राहणार नाही, त्यांच्यावर मोठ्या प्रमाणामध्ये इलेक्शन पिटिशन दाखल आहे, त्यामुळं लोकांना बोलवण्याचा प्रयत्न त्यांनी त्यावेळेसपासून केला. सगळे पत्रकार साक्षीदार आहेत. आणि मग पहिल्या महिन्यापासून त्यांनी सुरू केलं की पुढच्या 2 महिन्यात त्यांचं पद जाईल. आता जवळजवळ 1.5 वर्ष पूर्ण झाले. हे माझे पद घालू शकत नाही आहेत, कारण मी माऊलीचा भक्त आहे. तुम्ही कोणत्या गोष्टीचे भक्त आहेत मला माहीत नाही आहे, परंतु तुम्ही धडधाकट सांगता की सत्ता आमची आहे, त्यामुळं सत्तेपुढे शहाणपण चालत नाही. मी हा निकाल विरोधात लावून आणणार. त्यामुळं मुळातच मी काही पत्रकारांना यापूर्वी सांगितलंय की त्यांचा बोलायचा अधिकारच नाही आहे. ही केस शांताराम देशमुख म्हणून एका व्होटरनी मतदारांनी लावलेली आहे आणि तो मतदार त्यांचा वकील घेऊन त्या ठिकाणी ही केस चालवत आहे. आणि त्या केसचा आधार घेऊन माफक बोलण्यापेक्षा पाष्कळ गप्पा मारल्या तर या सगळ्या गोष्टी आता येत्या 28 तारखेला तारीख आहे. आम्ही त्या ठिकाणी कोर्टापुढे सांगणार आहे की हा बाबा सांगतोय सत्ता आमची, आम्ही निकाल लावणार. मग न्यायाधीशांचं जर अवमान करत असेल आणि आपल्या एका संविधानिक पदावर सभागृहाचा मी जबाबदार पदाधिकारी आहे, माझ्याबद्दल त्या केसच्या बाबतीत लोकांमध्ये गैरसमज हा माणूस पसरवतोय, तर यापूर्वीच पत्रकारांनी त्यांना सडकून विचारायला पाहिजे होतं की केसच जर तुमची नाही आहे तर तुम्ही का बोलता. ते शांताराम देशमुखांनी पत्रकारांची पत्रकार परिषद घेऊ द्या ना. आणि ती जी केस आहे ती किती खोटी आहे आणि ती कशी यांच्यावर उलटणार आहे हे आता आमचे वकील माझे सख्खे पुतणे आहेत आणि ते आणि आमचे दुसरे वकील आणि इतर वकील सर्वजण मिळून त्या ठिकाणी ती केस चालवतात. त्यामुळं उभं राहून ते सांगतील की आता त्या केसमध्ये नक्की काय आहे आणि कशी खोटी आहे. आणि यांचा दिलीप मोहितेंचा त्या केसशी काही एक संबंध नाही आहे. त्यांना असं वाटतं की मी त्या ठिकाणी परत आमदार होईल, परंतु ती स्वप्न त्यांनी विसरून जावीत. ती केस आम्ही उलट लवकर चालून कशी आमच्यासारखीच होणार आहे, लवकर चालवावी म्हणून लवकर तारखा घेतोय आणि तिचा निकाल 2 महिन्यात लागून यांना तोंडावर पडल्याशिवाय ते राहणार नाही. त्यामुळं उभं राहूनच सांगतो. आता ह्या इलेक्शन पिटिशन मध्ये जे ऍफिडेव्हिट फाईल केलेलं आहे शांताराम देशमुख यांनी, त्याच्यासोबत एक पेपर त्यांनी फाईल केलेला आहे जो इन्कम टॅक्सच्या संदर्भातला आहे. तर त्या पेपरवरती ही पूर्ण केस चालू आहे त्यांची. त्यांचं म्हणणं असं आहे की यांनी इन्कम टॅक्स भरले, पण ते इन्कम टॅक्स जे फॉर्म 26 आहे त्याच्यामध्ये त्यांनी ते डिस्क्लोज नाही केले. तर आता याच्यावरती जो नंबर आहे त्यांनी जे फाईल केले ते हे जे डुप्लिकेट डॉक्युमेंट आहे, हा नंबर आणि हे ओरिजिनल डॉक्युमेंट या दोन्हींचे नंबर सेम आहेत. आपण ते चेक करू शकता, क्रॉस व्हेरीफाय करू शकता. पण याच्यामध्ये जे मेन इन्ग्रेडियंट आहे त्याच्यामध्ये की याच्यामध्ये जो गव्हर्नमेंटचे एम्ब्लेम 3 CA जे आहेत आणि जे इन्कम टॅक्स डिपार्टमेंटचा जो वॉटरमार्क आहे तो ह्या डॉक्युमेंटवरती नाही आहे. म्हणजे हे मॅन्युप्युलेट करून हे डॉक्युमेंट दाखल केले, जे की ओरिजिनल डॉक्युमेंट दाखवते की ते इनव्हॅलिड आहे. जर एखादा इन्कम टॅक्स बाय इनिशियली जर इनव्हॅलिड असेल तर तो फॉर्म 26 मध्ये आपल्याला नमूद करता येत नाही. त्यामुळं फॉर्म 26 मध्ये जो रकाना आहे त्या वर्षाचा इन्कम टॅक्स भरलेला तो निरंक आहे, कारण की मूळतः हेच डॉक्युमेंट इनव्हॅलिड आहे. फर्दर मोर याच्यामध्ये जे लास्टला जे आहे हे इनव्हॅलिड होण्याचं रिझन एक आहे की इट इज नॉट व्हेरीफाईड.
बिकॉज त्यावेळेस कोविड असल्यामुळं प्रत्येकाला OTP येतो CA कडनं. OTPने जर व्हेरीफाय झालं तरच ते व्हेरीफाय होतं. सो याच्यामध्ये फॉर्म 26 मध्ये जर नमूद न करण्याचं कारण एकच होतं की हे भरलं गेलंच नाहीये, त्यामुळे ते नॉट व्हेरीफाय केलं. आणि याच्यामध्ये तो डॉक्युमेंट मॅन्युप्युलेट केला आहे आणि त्यांच्या पत्नीच्या पत्रामध्ये असं सांगितलंय की माझ्या घराच्या बाहेर एका इन्व्हॉल्व मध्ये हे डॉक्युमेंट आणून ठेवलं होतं. का तर त्यांना भीती आहे, कारण की दिस इज द पब्लिक डॉक्युमेंट, दिस इज द गव्हर्नमेंट डॉक्युमेंट विच हॅज बीन फॅब्रिकेटेड. सो याच्यामध्ये ह्यूज मोठी पनिशमेंट आहे. सो त्या गोष्टी टाळण्यासाठी म्हणून उलट आम्ही इन्सिस्ट करतोय की ह्या केसचा निकाल लवकरात लवकर लावून हे डॉक्युमेंट ज्यांनी फॅब्रिकेटेड क्रिएट केले त्याच्यावरती गुन्हा नोंदवा. त्याच्यात परिस्थिती अशी आहे की 1,000 रुपयाचं टॅक्स भरल्याचं चलन यांनी बोगस तयार केलं. त्या बोगस चलनाच्या आधारावर 45 दिवस अलाउड असतात. 45 शेवटच्या दिवशी केस दाखल केली. ती केस दाखल करताना यांना कोर्टामध्ये त्यांचे बगलबच्चे होते, कारण यांच्यावर हायकोर्टामध्ये अनेक गुन्हे दाखल आहे. कराळे मर्डर प्रकरणाचा गुन्हा दाखल आहे, त्याचबरोबर त्या ठिकाणी आपल्या आंदोलनाचा जाळपोळीचा गुन्हा दाखल आहे. अशा अनेक त्यांच्यावर खुनाचे गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे हायकोर्टाशी यांचा गावचे सरपंच असल्यापासून संबंध आहे, कारण अनेक खुनामध्ये यांचा सहभाग असल्याचं मला कळतंय. त्यामुळं या 2 ऑडिओंच्या संदर्भात या ठिकाणी आता वेळ कमी आहे, परंतु ज्यांना ऐकायच्या असतील त्यांच्या ऑडिओ, त्यांच्या भावाने कराळे प्रकरणामध्ये कशी सुपारी दिली ती ऑडिओ आपण सगळ्यांनी ऐकली. दुसरं ते म्हणतात की बाबाजी काळे रामकृष्ण हरी म्हणतात आणि लोकांना शिवीगाळ करतात, दम देतात. पण यांनी लोकांना कशा शिवीगाळ केल्या त्याच्या 2-3 ऑडिओ आपल्याकडे आहेत, त्यानंतर आपल्याला दाखवू. यांची इतकी अर्वाच्य भाषा आहे की आता इथं पत्रकारांसमोर थोडा वेळ मिळाला तर आपण ती सांगू. परंतु ती केस जी आहे, उलट कोर्टाने आत्ता त्यांना 16 तारखेला विचारलं की हा कागद तुम्हाला कुठून मिळाला, कारण हा कागद कुठून इन्कम टॅक्स किंवा मालक किंवा CA. आणि मग यांनी हा कागद आणला तर ते शांताराम देशमुखने कोर्टाला सांगितलं की हा माझ्या दरवाजात लिफाफ्यामध्ये पडलेला कागद होता. म्हणजे एवढी वेळ त्यांच्यावर आली. कोर्टाने परवा पण फटकारलं की याचा पुरावा आणा. 3 तारखा झाल्या, यांना पुरावा आणता येत नाही. त्याच्यामुळं कोर्ट एकतर व्हेरीफाय करून घेईल, यांच्याकडून आम्ही व्हेरीफाय करून घेतलंय, ते डॉक्युमेंट इनव्हॅलिड आहे. आणि इनव्हॅलिड असल्यामुळं आम्हीच उलट लवकर केस चालू. आणि ते म्हणतात की बरेच वकील बदलले. पहिलं 7-11ला एक वकील होते, त्यांना फक्त 7-11 पुरतंच काम दिलं. त्यांचा दुसरा पॅनल आहे की ही इलेक्शन पिटिशन चालवणे, 2-3 वकिलांचा पॅनल आहे. त्यापैकी एक वकील येऊन आपली केस चालवतात. त्यामुळं कुठंतरी सांगायचं की यांच्या केसमध्ये मेरिट नाही, हे नाही, तो सांगायचा अधिकार माजी आमदाराला अजिबात नाही आहे, कारण माजी आमदार माझ्या विरुद्ध त्या ठिकाणी तक्रारदार नाही आहे. त्यामुळं केस कधी होती, जर समजा मी माझ्यावर एखादा गुन्हा लपवला असेल किंवा माझ्याकडं एखादं खूप पैसे असतील आणि ते दाखवले नसतील आणि त्याच्यामुळं समोरचा उमेदवार जर पडला थोड्या मतांनी तर ती केस चालती. परंतु इथं 1,000 रुपयाचं खोटं चलन बनवून या ठिकाणी फक्त 1,000 रुपयाच्या चलनावर जो इन्कम होणार आहे तेवढं मी काय निवडून आलेलो नाही आहे. मी बिगर पैशात लोकांच्या सगळ्या आशीर्वादाने निवडून आलं आहे. उलट पक्षी यांचं जर प्रतिज्ञापत्र पाहिलं तर यांचं पूर्वीचं शिक्षण काय होतं, एका प्रतिज्ञापत्रकात 10वी दाखवले, परत 12वी दाखवले. यांच्या पूर्वी सरपंच असताना 1 कोटी रुपये होते, आता हे 40 कोटी रुपये झाले. आता यांनी एवढ्या नावाने यांच्या कंपन्या आहेत, मोहिते अँड असोसिएट, ओम गुरुदेव डेव्हलपर, जोगेश्वरी लेज हॉस्टेल, वेदांत व्हिजन, ओम गुरुदेव इंडस्ट्रीज, सद्गुरू बिल्ड प्रॉडक्ट, DDM इंजिनियर. ही मालमत्ता यांची आली कुठून? यांची मालमत्ता. आणि ही शिवाय यांनी आत्ता यांचं जे विवरणपत्र भरलं, आता ते पडलेत, त्याच्यामुळे त्यांच्यावर मला काही इलेक्शन पिटिशन करायचा अधिकारही नाही, करणार पण नाही. परंतु ह्या ज्या माहिती आहे त्यांच्या येतात तेव्हा यांच्या सगळ्याच बाबतीत यांच्या कंपन्या कुठे आहेत, यांचं काय काय आहे, यांनी कुठं हे केलं. नंतर आता यांच्याकडं फक्त 2-3 एकर जमीन होती, कधी पहिल्यांदा पडले तेव्हा. आता हे उतारे जर आपण पाहिले ना तर मोजता येत नाही. बघा यांचे उतारे एवढे आहेत की प्रत्येक गावात SEZ मध्ये, मार्केट, आपल्या इंडस्ट्रीमध्ये, सगळीकडे प्रत्येक गावात त्यांच्या जमिनी आहेत. आमच्या गावामध्ये जे दे नावाच्या माणसं त्यांच्या भाच्याच्या नावावर जमिनी आहेत, ह्या यांच्या स्वतःच्या नवरा बायकोच्या नावाने जमिनी आहेत. असे अजून 10 पानं आहेत यांच्या 7-12 उतारायचे. बघा हे अजून सगळे यांच्या प्रॉपर्टीचे जे हे लफंगेगिरी केली. हे पैसे आले कुठून? मग तुम्ही म्हणता तुम्ही तर काय कामाला जात नाही, आणि मग तुम्ही म्हणता की MIDC मध्ये यांची मुलं फिरतात, यांचे पुतणे काम करतात.
माझा एक पुतण्या इंजिनियर आहे, तो काम करतो हे सगळ्या जगाला माहिती आहे. तो सिव्हिल इंजिनियर आहे म्हणलं सिव्हिलचीच कामं करणार, बरोबर. आणि मग माझी मुलं कुठंच काम करताना जर दाखवलं कोणी तर मी त्याला म्हणजे म्हणून ते गोष्ट मी हरल. पण माझी मुलं ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत लोकांच्या सुखदुःखात कुठेही पहा, पत्रकारांनी सुद्धा पाहावं, संध्याकाळी 10 वाजता कोणाच्या तरी लग्नात भेट द्यायला असतील, कुणाच्या तरी मदतीला असतील, वैयक्तिक जे कामकाज असेल ते करू लागतील, कुणाला लाईट नाही तिथं मदत करतील, कुणाचं हॉस्पिटलमध्ये अडचण आली तिथं मदत करतील, योजनांची कामं करतील तिथं काम करतात. आता माझी मुलं यांना जे MIDCचं पूर्वीची जी सवय लागली ते पैसे अजूनही यांच्याकडे येतात. यांनी आता पडल्याच्या नंतर 2.5 कोटीची गाडी घेतली. ती गाडी घेताना त्यांच्या गाडीबरोबर दुसऱ्या एका गाडीचा फोटो होता. तो त्यांचा मानलेला मानसपुत्र आहे काय मला माहीत नाही, पण 2 गाड्यांचं तुम्हाला पाहिजे असेल तर त्याची व्हिडिओ दाखवतो. आणि MIDCचे सगळे हप्ते गोळा करायला, MIDCची कामं कोणाला ठरवून द्यायला ती व्यक्ती काम करते. MIDCच्या जोरावर त्या ठिकाणी कंपन्यांना दम देऊन, लोकांना दम देऊन ही व्यक्ती एवढी मोठी झाली. आत्तापर्यंत अनेकांच्या खुनामध्ये सहभागी झाल्याचं कळतंय, अनेकांच्या प्रॉपर्ट्या पळवल्याचं कळतंय, अनेकांना फसवणूक केल्याचं कळतंय, अनेक लोकांना त्रास दिल्याचं कळतंय. दुसरा मुद्दा हे म्हणे की आता काम करताना यालाच द्या त्यालाच द्या म्हणून अधिकाऱ्याला धमकावतात. परंतु सगळ्यांनी व्यवस्थित ऐका, अधिकारी मंडळी यांच्या काळात 4 तहसीलदार झाली. एक तहसीलदार गेला त्याला कुठेतरी अडकवायचा, दुसरा आणण्यासाठी परत पैसे घ्यायचे, दुसरा अडकवायचा तिसऱ्याकडून परत पैसे घ्यायचे. मग यांच्या 5 वर्षाच्या काळात 4 तहसीलदार झाले. त्या 4 तहसीलदाराकडून किती पैसे पत्र देण्यासाठी घेतले सगळ्यांना माहिती. आणि मग तुमच्या काळात तहसीलदार टिकत नाही, माझ्या काळात तर आहे तेच तहसीलदार आहेत, माझ्या काळात आहेत तेच प्रांत आहेत. मोजणी अधिकारी तुमच्या काळात टिकत नव्हते, माझ्या काळात आहे तेच आहेत. सगळ्या विभागाचे अधिकारी मी आमदार झाल्याच्या नंतर आहे तेच अधिकारी आहेत. कोणत्याही अधिकाऱ्यांनी सांगावं की आमदार म्हणून मी त्यांना दम दिलाय आणि त्याच्यामुळं कोणावर तरी अन्याय झालाय. त्यामुळे हे जे नेरेटिव्ह सेट करतात की हे दम देतात याला त्याला का हे काम द्या वगैरे, मी माझ्या अधिकाराचा वापर करून जेवढं मला कळतंय तेवढंच मी काम करतो. अधिकचं काम करायला मला भरपूर दिवस आहेत आणि त्यामुळं यांचे जे आरोप आहेत प्रत्यारोप आहेत. दुसरा गोष्ट हे सांगतात की हे स्टिकर लावून तुम्ही माझ्या 2 मुलांच्या गाड्या खाली आहेत. आत्ता माझ्या मंडळीची गाडी पण पाहिली असेल लोकांनी, माझ्या गाडीचा स्टिकर सोडून मी कुटुंबात कोणीही आमच्या स्टिकर लावलेला नाही आहे. कुणीही स्टिकर आता बाहेर पण मिळतो आणि तो बाहेर मिळाल्याच्या नंतर तो कुणीही लावतो. पण मला असं निदर्शनास आले गाड्यांवर स्टिकर ते MLAचे आमदार स्टिकर ते विधान परिषद सदस्य म्हणून. तर उलट हे पडलेत तरी यांच्या पुतण्याच्या गाडीला स्टिकर, यांच्या घरच्यांच्या गाडीला स्टिकर, यांच्या स्वतःच्या गाडीला स्टिकर. एका बाजूने वर लिहिलंय फसवेगिरी विधान परिषद सदस्य. माझी विधानसभा सदस्य लिहा ना, विधानसभा सदस्य, आणि खाली लिहिलंय महाआमदार. मग तो माननीय म्हणायचा का माझी म्हणायचा? हे लोकांची दिशाभूल करायचं काम केलंय. त्याच्यामुळं त्यांना त्या कोणत्याच गोष्टी पटत नाही आहे. गाड्यांवर हे करत नाही. आमच्या कुटुंबातला कोणीही ठेकेदार नाही. एक पुतण्या तो सिव्हिल इंजिनियर आहे, तो काम करतोय, तालुक्याला माहिती आहे. सत्ताधारी त्यांनी एक हे केलं की सत्ताधारी आमदार नसल्यामुळे विकास खुंटलाय. मी किती विकास केलाय किंवा काय चालू आहेत आता एका वर्षात काय तूप खाल्याने रूप दिसत नाही. वर्षभरामध्ये मी प्रयत्न केलेत. या 6 महिन्यामध्ये त्याचे प्रत्यय येतोय. पुढच्या 6 महिन्यामध्ये याचं अजून रूप दिसेल आणि पुढच्या माझ्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये मी दिलेली आश्वासनं पूर्ण करणार आहे. तुम्ही काळजी करायची कारण नाही आहे. त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टीच्या बाबतीत कोर्ट केसच्या बाबतीत मी या ठिकाणी निराकरण केलं. हे सगळं करत असताना काल परवा आपल्या चाकण तहसीलच्या बाबतीत यांनी या ठिकाणी नेरेटिव्ह चुकीच्या पद्धतीनं सेट केला. चाकणमध्ये एक रस्ता मी त्या ठिकाणी तो रस्ता रद्द झाला होता. यांचं कोणी ऐकतच नव्हतं आणि मग मी अधिवेशनात विषय मांडला की आपल्या मनशक्ती केंद्र ते तिथला रस्ता मंजूर व्हावा म्हणून. मी 24 सप्टेंबरला तारांकित प्रश्न आहे माझा आणि मग अधिकाऱ्यांनी 29 सप्टेंबरला त्या कामाची प्रमा दिली. आणि मग जर माझ्या प्रश्नावर ते काम मंजूर झालं असेल, परत जे रद्द झालेलं काम मंजूर होऊन आलं असेल तर त्याचं भूमिपूजन मीच करणार. आणि मग त्या भूमिपूजन करत असताना त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं की हे
यांचा अधिकार नाही आहे, परंतु मी केलेलं उष्ट भूमिपूजन करायला गेले. त्यांनी जरी केलं तर तिथं जी भाषणं केली ती विकासावर केली नाही, त्यांनी माझ्यावर केली. आपल्या चाकणच्या नगराध्यक्षा माजी आमदार स्वर्गीय सुरेशभाऊ गोरे यांच्या पत्नी आहेत, त्यांच्याबाबत भाषणं केली. आणि एक महिला नगराध्यक्षावर कसं बोलावं. स्वर्गीय सुरेशभाऊ गोरे यांना आयुष्यभर त्रास दिलाच, पण त्यांच्या पत्नीबद्दल सुद्धा चांगले उद्गार काढले नाही त्यांनी. त्यामुळं महिला वर्ग त्यांना यापूर्वी तर त्यांना जागा दाखवली, पण भविष्यात सुद्धा जागा त्या ठिकाणी दाखवल. आणि मग त्या ठिकाणी हे काम करत असताना या कामाच्या भूमिपूजनाला ते आले आणि त्या ठिकाणी म्हटले यांनी चाकणला काहीच काम केलं नाही. चाकणला मी ज्या ठिकाणी ते पाणी पुरवठा योजनेला गेले तिथल्या ॲग्रीमेंटमध्ये 50 लाख रुपये स्टॅम्प ड्युटी वाचवली. चाकण नगर परिषदेचे संग्रामदुर्ग किल्ला असेल, कचऱ्याचा प्रश्न असेल, इतर विषय असतील, याबाबत मी सातत्यानं आपल्या याच्या अधिवेशनाच्या माध्यमातून इतर माध्यमातून पाठपुरावा करून त्या ठिकाणी प्रयत्न केला. आता तहसील कार्यालयाच्या बाबतीत मी आपणाला सांगतो की मी आमदार होण्यापूर्वी या ठिकाणी निलेश कड यांनी चाकणचा या ठिकाणी तहसील कार्यालय व्हावं, अप्पर तहसील म्हणून या ठिकाणी प्रस्ताव पाठवला होता. आणि नवीन प्रस्ताव हा प्रस्ताव व्हावा म्हणून मी अधिवेशनात डिसेंबर महिन्यात विषय मांडला. तर जानेवारीमध्ये तत्कालीन ज्या तहसीलदार होत्या ज्योती देवरे, त्या कुणाच्या विचाराच्या होत्या तुम्हाला माहिती, त्यांनी हा होऊ नये म्हणून कडूसचा पाठवला. परंतु त्या प्रक्रियेमध्ये कडूसला काही अडचणी यायला लागल्या, आपलं चाकणला काही अडचणी यायला लागल्या. परंतु तरीसुद्धा तांत्रिक गोष्टीमध्ये चाकण बसावं आणि चाकण बसण्यासाठी त्याची अधिसूचना त्या ठिकाणी 20 तारखेला जाहीर झाली की चाकणला अप्पर तहसील कार्यालय होतंय. आणि मग यांनी सांगितलं की हे म्हणतात की कडूस चाकणऐवजी कडूस व्हावं. हे पूर्वीचं माझं पत्र होतं, परंतु त्या ठिकाणी माझ्या पत्रामध्ये चाकणसाठी मी आपल्या तारांकित प्रश्नाच्या माध्यमातून याच्यातून सगळे प्रयत्न केलेत. तेव्हा त्याचा पुरावा आहे की चाकण अप्पर तहसील कार्यालय 28,299 नंबरचा तारांकित प्रश्न आहे आणि त्याची मंजुरी कधी मिळेल, लवकर कार्यवाही व्हावी या आणि त्याच्या जागेच्या संदर्भात सुद्धा मिळावं म्हणून प्रयत्न केलेत. ह्या गोष्टी त्यांनी झाकून ठेवल्या आणि चाकणकरांबद्दल माझ्या मनामध्ये द्वेष पसरवण्याचं काम केलं. द्वेष जनरल पब्लिकमध्ये होत नाही. यांचे जे बगलबच्चे आहेत, काहींना दारू पाजून त्या ठिकाणी उभं करायचं, माझ्या विरुद्ध बोलायला लावायचं. काहींचं एकतर तो सुरेश भाऊंनी त्यांच्या कन्याला नगराध्यक्ष केलं होतं, ते उपकार विसरले, त्यांना सोडून दुसरीकडे गेले. जी वसाहत बांधली ती बेकायदेशीर आहे, तिथं पाणी पुरवता येत नाही त्यांना आणि ते सुद्धा माझ्यावर बोलायला लागले. त्याच्यामुळं असे चमचे चेरीमेरी मिळणारे किंवा त्यांच्या जीवावर जगणारे ह्या 7-8 जणांनी गेल्या 2-4 दिवसात या ठिकाणी आमदारांना चाकणबद्दल केवढं काय आहे. परंतु कडूसही तितकं महत्त्वाचं आहे. कडूसला या ठिकाणी आदिवासी समाज वरच्या भागात मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या जिल्हा परिषद सदस्य तनुजाताई घनवट तिथं नेतृत्व करतात. कडूस हे खेड तालुक्यातलं मोठं गाव आहे आणि त्या ठिकाणी जो पश्चिम भाग आहे म्हणून आम्ही नंतर असं खेडला मुख्य तहसील, कडूसला एक अप्पर तहसील आणि चाकणला तर आता या ठिकाणी अधिसूचना 20 तारखेला झालीच आहे. अशी कागदपत्राची दिशाभूल करून या महाशयांनी त्या ठिकाणी नेरेटिव्ह सेट करण्याचं काम केलं. परंतु त्याबाबत मी आज पत्रकार परिषदेत कालसुद्धा एका चॅनलद्वारे माहिती दिली, आजसुद्धा त्या ठिकाणी देतोय. त्या ठिकाणी आपल्या ख्रिश्चन धर्मबांधवांसाठी एक स्मशानभूमीची मागणी त्यांची बरेच दिवसापासून आहे. परंतु त्या स्मशानभूमीसाठी मी तर काय कधी पत्र दिलं नाही, यांनीच उलट पत्र दिलंय की चाकण राक्षवाडी मंदिराशेजारी यांना जागा मिळावी म्हणून 2024ला आमदार असताना पत्र दिले. का दिलं तर त्यांचं मतदान मिळावं म्हणून पत्र दिले आणि त्या पत्राच्या माध्यमातून तो प्रस्ताव कलेक्टर ऑफिसला गेला. कलेक्टर साहेबांनी डिसेंबर महिन्यामध्ये 30/12ला त्यांना जागा दिली. आता त्या लोकांमध्ये तिथले 2 ज्यांना माझ्याबद्दल द्वेष आहे त्यांनी परवा त्या एका व्यक्तीला घेतलं आणि कुणी करून दिलं. ते म्हटले आमदारांनी मदत केली. ते स्वतःहून त्याला विचारतात काळ्या आमदारांनी का. आता त्या व्यक्तीला अजून म्हणजे ती मंडळी बाहेर कुठेतरी अधिकारी किंवा याच्यावर असतात, त्यांना पटकन नाव आलं नाही. ते म्हणले काळ्यांनी दिली, मदत केली. परंतु ही मदत कुणी केली हे सगळं मी या पत्राद्वारे आपल्याला दाखवतो. त्याची ऑर्डर पण झालेली आहे. असे अनेक प्रश्न, अनेक विषय, अनेक आरोप प्रत्यारोप या व्यक्तीने आजपर्यंत केलेले आहेत. त्यामुळं ही व्यक्ती किती लबाड आहे
हे सुद्धा सांगण्याचा प्रयत्न मी केला आहे. गेल्या 15 वर्षामध्ये यांना खेड, चाकण, आळंदीच्या कचऱ्याचा प्रश्न सोडवता आला नाही. टँकर जवळजवळ आत्तापर्यंत टँकर मुक्त तालुका करता आला नाही. यांना जलजीवन योजनेचा एवढा मोठा निधी आला, त्याचं नियोजन करता आलं नाही आहे. यांना साधे ट्रॅफिक मुक्त आपला खेड तालुका करता आला नाही. यांनी फक्त गप्पा मारल्या, पैसे कमवले आणि त्या ठिकाणी जलजीवनच्या माध्यमातून मी त्या ठिकाणी आदरणीय गुलाबराव पाटील यांच्याकडे सातत्यानं पाठपुरावा केला. त्याचे फोटो आहेत, त्या मिटिंगाचे सगळे प्रोसिडिंग आहेत. आणि मग मागच्या महिन्यामध्ये मंत्रालयामध्ये एक बैठक झाली, त्यावेळेस गुलाबराव पाटील मंत्री महोदयांनी जिल्ह्याच्या अधिकाऱ्यांना आदेश दिले की खेड तालुक्याच्या आमदारांना तालुक्यामध्ये सगळा आढावा द्यावा. म्हणून या ठिकाणी सभापती, उपसभापती या ठिकाणी आहेत, त्यांच्या व्हिडिओंनी त्या ठिकाणी मिटिंग लावली. एक आता म्हणजे स्वतःला मोठे समजणारे एक जिल्हा परिषद सदस्य झालेत, ते म्हणतात की आमदारांना त्यातलं काही ज्ञान नाही. आले, बसले, 4.5 तास आमच्या बैठकीत बसले, परंतु ती मिटिंग मी अधिकाऱ्यांनी माझ्यासाठी बोलवली होती आणि त्याच्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्य त्यांचे विषय घेतले होते. त्यामुळं काही लोक अधिकची डोकं चालवतात, हे काम मी केलं, ते काम मी केलं. पण यांनी जी कामं केली, नुसत्या कामावर लोक निवडून देत नाही, तुमच्या वर्तनावर पण लोक निवडून देतात. तुमच्यावर सुद्धा पूर्वी माजी आमदार हनी ट्रॅप झाला होता. का झाला होता तर ते सगळ्या जगाला माहिती आहे. त्यामुळं तुम्ही असे लय सालसूद आहेत, लय सुज्ञ आहेत असं काही समजू नका. तुम्ही सुद्धा या ठिकाणी आता म्हणजे आपण कसं म्हणतो, बेफान सुटलेत, डोक्याला आता काहीच काम नाही आहे. आणि त्यामुळं माझ्या मुलांवर बोला, पुतण्यांवर बोला, माझ्यावर बोला आणि कुठेतरी भ्रष्टाचारावर बोला. तुम्ही माजी आमदारांनी फार मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या भामा नदीचं, भामा स्केलचं पाणी विकण्यामध्ये भ्रष्टाचार केला. इनरकॉन कंपनी, आता एक झाड तोडायचं म्हणलं तर फॉरेस्टवाले परवानगी देत नाही, पण इनरकॉन कंपनीची अख्खी झाडं तोडण्यामध्ये त्या ठिकाणी ते असतील, त्यांचे सर्व त्या काळचे बगलबच्चे असतील, यांनी मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार त्या ठिकाणी केला आहे. त्याची चौकशीसुद्धा मी त्या ठिकाणी करणार आहे. आणि मग येऊन जाऊन आमच्या वैयक्तिक व्यवहारावर, वैयक्तिक विषयावर ते येतात. मला तुमच्या वैयक्तिक याच्यावर यायला लावू नका. वैयक्तिक आपलं काय आहे तालुक्याला माहिती आहे. त्याच्यामुळं मी माझ्या संसारात सुखी आहे, तुम्ही तुमच्या संसारात सुखी आहे का नाही मला माहीत नाही, परंतु तुम्ही सुखी राहा, समाधानात राहा आणि तुमच्या ज्ञानाचा उपयोग मला करा, मलाही मार्गदर्शन करा. मी राजकीय म्हणून तुमच्याशी बोलत नाही किंवा तुमच्या सत्तेचा आधार घेऊन तुम्ही सगळेजण या तालुक्यामध्ये अनेक कामं करण्याचा प्रयत्न करा. आत्ताच पंचायत समितीच्या सभापती, उपसभापती यांच्या मिटिंग झाल्या. आम्ही त्यांना सांगितलं की सगळ्यांना विरोधातले सदस्य असतील तरी त्यांना सामावून घेऊन मोठ्या प्रमाणामध्ये निधी त्यांच्याकडे आला आहे. मी राजकारण करणारा माणूस नाही आहे. आमचे पंचायत समितीचे, जिल्हा परिषदचे 5 सदस्य आलेत. विजूभाऊंना गटनेतेपद दिलेले आहे. गटनेतेपद म्हणून पक्षाचे आमचे सगळे मंडळी आम्ही एक विचाराने त्या ठिकाणी काम करतोय. त्यामुळे यांनी आत्ता विनयताई या ठिकाणी आहेत. आत्तामध्ये सांगितलं की एक सदस्य यांच्याबरोबर नाही आहेत, यांचे फोटोसुद्धा टाकत नाही आहेत आणि ते आमच्याबरोबर आहेत. त्यामुळं आता सुधीर भाऊ असते तर त्यांना बोलायला लावलं असतं, पण विनयताई आता ही सगळे आमचे जिल्हा परिषद सदस्य आम्ही शिवसेनेकडून ही लोक निवडून आलेत. शिवसेनेशी एकनिष्ठ आहेत. शिवसेनेच्या कोणाचाही अवमान ते करत नाही आहेत. त्यामुळे यांनी आमच्यात दिशाभूल करू नये. तुमच्या पाठीमागं आता मी वाईट भाषेत बोलत नाही, परंतु कुणीच राहिलं नाही. 2-3 जिल्हा मार्केट कमिटीचे संचालक, 2-3 खरेदी विक्री संघाचे संचालक, 2-3 ZP सदस्य, आत्ता आलेले तुमचे पंचायत समितीचे 5-6 सदस्य आणि काही नगरसेवक. आळंदीत तर तुमच्या एकही नाही, चाकणमध्ये थोडेफार आहेत, खेडमध्ये थोडेफार आहेत. तर तुम्ही सत्ताधारी होते म्हणून तुमचे आले. त्यामुळं तुमच्या पाठीमागं जनता अजिबात राहिलेली नाही आहे. त्यामुळं तुम्ही बोलून माझ्यावर निगेटिव्ह शेट करून तुम्हाला काही फायदा होणार नाही. शेवटी मी तुम्हाला एकच सांगतो, तुम्ही कितीही भुकत राहा, मी हत्तीसारखाच चालत राहीन आणि या तालुक्याच्या लोकांसाठी रात्रंदिवस कोणत्याही पक्षाच्या, कोणत्याही मंत्र्याच्या दारात जावं लागलं तर कमीपणा समजणार नाही. मी माझ्या पक्षाला सांगून काम करतोय. पक्षाशी प्रार्थना नाही आहे, कुणाशी प्रार्थना नाही आहे, लोकांसाठी काम करत राहील. आणि माऊलींच्या आशीर्वादानं तुम्ही 15 वर्ष जो तालुका मागे नेला आहे तो 5 वर्षात पुढे आणण्याचा माझा सर्व सहकाऱ्यांना बरोबर घेऊन संकल्प आहे. यापुढे आता आमच्या जिल्हा परिषद सदस्यांचे निधी येतील,
पंचायत समितीचे निधी येतील. हे सर्व होत असताना एका महाशयाने सांगितलं की ती घरकुलं यांनी आम्ही मंजूर करून आणली. त्या आयऱ्याला ठाकर वस्तीला घरकुलं आमची गोगावलेताई तिथं गेल्या, आमचा भाचा तिथं गेला. लगेच त्यांनी पाहणी केली, स्वतः तिथं मटेरियल दिलं, पैसे दिले, सगळं हे केलं. आणि त्या माध्यमातून 23ला आम्ही लगेच पत्र दिलं, 22ला जाळपोळ झाली आणि 27 तारखेला ती ऑर्डर मिळाली. ते पोपटपंची करणारे जिल्हा परिषद सदस्य म्हणतात की ते आम्ही आणले. आता तुम्ही तिथं आणले म्हणजे तुम्ही आता सदस्य नाही आहे, तुमची बायको सदस्य आहे. तुम्ही तिथं ढवळाढवळ करायचं काम बंद करा आणि त्या माध्यमातून आता जिल्हा परिषदमध्ये मी आमच्या सदस्यांना चांगली समित्या मिळावी म्हणून एक आमदार या नात्यानं म्हणण्यापेक्षा गटाची माझ्यावर जबाबदारी आहे. आदरणीय सचिन भाऊंनी सांगितलं आणि जिल्हा परिषदच्या अध्यक्षांनी आम्हाला बोलवलं म्हणून या सदस्यांना चांगल्या समित्या मिळाल्या, सगळ्यांना चांगल्या समित्या त्या ठिकाणी मिळालेल्या आहेत. काही पत्रकारांनी चुकीचं सांगितलं की DPC आपल्या स्टँडिंगमध्ये यांना ठेंगा मिळाला वगैरे. ती पत्रकारांची आता त्यांनी कशा पद्धतीने लिहावं काय तर त्यांचा विषय आहे. आज आपण सर्व मंडळी या ठिकाणी आलात. आता प्रत्येकाला बोलायची इच्छा होती, परंतु मी कुणावरही कोणाला बोलायला लावणार नाही. त्यामुळं या ठिकाणी आम्ही सगळेजण मिळून या सर्वजण आता म्हणजे या सगळ्या प्रक्रियेतून तालुका अध्यक्ष बोलतील, एक जिल्हा परिषद सदस्य बोलतील की आम्ही सगळे एकत्र आहोत किंवा नाही. आणि त्या माध्यमातून विजूभाऊसुद्धा सांगतील की आम्ही सगळे एकत्र आहोत किंवा नाही. कारण यांची दिशाभूल करण्याचं काम तुमच्या पक्षात तुमच्याकडे कुणीच राहिलं नाही. हे पहिलं बघा, दुसऱ्याचं घर बघायला जाऊ नका, तेवढी ताकद तुमच्यात नाही आहे. त्यामुळं या तालुक्यामध्ये तुम्ही जरी काही नेरेटिव्ह सेट केला तर आम्ही एकदम ताकदीनं भविष्यकाळात काम करू, दिलेले शब्द पूर्ण करू. वेळ खूप झालेला आहे, त्यामुळं एवढ्या वेळ पत्रकार परिषद चालवणं योग्य नाही. त्यामुळं इतर काही जे विषय असतील तर निवेदनाद्वारे उरलेले विषय आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही करू. परंतु विद्यमान आमदार आणि त्यांच्या बगलबच्च्यांना माझं आव्हान आहे की या ठिकाणी तुम्ही जर माजी आमदार आणि त्यांच्या बगलबच्च्यांना जर माझं आव्हान आहे की आपण या ठिकाणी सांगता की 2 महिन्याने त्या ठिकाणी येईल. तुम्ही त्या ठिकाणी तालुक्यासमोर पैज लावा, माऊलीच्या मंदिरात मी येतो, परंतु तुम्ही त्या ठिकाणी कधी यशस्वी होणार नाही. माझी वाट पाहता पाहता तुमच्या खुनाच्या केसमध्ये तुम्ही कधी जेलमध्ये जाल आणि नक्की जाल, एवढंच तुम्हाला या ठिकाणी सांगतो. बोलायचं बंद करा, तालुक्याच्या विकासामध्ये लक्ष द्या. धन्यवाद. रामकृष्ण हरी. आमदार साहेब गेल्या तुम्ही आमदार झाल्यानंतर आज कदाचित तुमची पहिल्यांदाच एवढी मोठी पत्रकार परिषद झाली एवढ्या माहिती. दरवेळेस माझे आमदार काहीतरी बोलतात पण तुम्हाला त्याच्यावर परत रिप्लाय द्यावा लागतो. तुम्हाला असं नाही का वाटत आज एवढी मोठी? मी मगाशीच सांगितलं की मी सहमतीने राहणारा माणूस आहे, मी राजकारण करणारा माणूस नाही आहे. मी आत्ताच सांगितलं की पंचायत समितीच्या सभापती उपसभापतीला मी सांगितलं की विरोधातल्या सदस्यांना बरोबर घ्या. यांना असं वाटतं की सत्ता आमची आहे आणि उलट ते मला विरोध करतात, मी विरोधी असून की मला पैसे मिळू नये हे नाही. माझी त्यांना अशी म्हणणं आहे, मी माझा संघर्ष करून पैसे आणणारच, परंतु मला मिळू नये म्हणून प्रयत्न करण्यापेक्षा तुमची सत्ता आहे, तुम्ही अजून पैसे आणा, माझी त्यांना अडचण नाही आहे. त्यामुळं उलट त्यांनी ते असं जे उद्योग करतात ते थांबवा उलट की तालुका शांततेत. आता शिरूर तालुक्यात तुम्हाला ऐकायला मिळतं का? मावळ तालुक्यात विरोधक नाही आहे का? आंबेगावमध्ये नाही का? जुन्नरमध्ये नाही का? परंतु त्यांना तिथल्या सगळ्या पडलेल्या आमदारांनी मान्य केलं आहे की आपण पडलो आहे, आता आपण शिस्तीत राहू. त्यांच्या पद्धतीने ते संयम ठेवून, त्यांची संस्कृती चांगली आहे ती तरुण. आता यांची संस्कृती कशी आहे मला माहीत नाही, परंतु यांना पहिल्या दिवसापासून वाटतं मी पडलोच नाही, त्याला मी काय करणार. साहेब तुमच्या पदाविषयी ते वारंवार बोलतात, तुमचं पद घालवायचं पण त्या संदर्भात सांगितलं की माऊली समोर येऊन त्यांनी म्हणावं की मी तर असं सांगतो की मी त्यांना वाईट बोलत नाही आहे, माझं पद ते कधीच घालू शकत नाही आहे. उलट त्यांना जर पुढं काही अपेक्षा असेल तर त्यांनी चांगलं काम करावं. पुढं जनता काय ठरवल ते ठरवल. मतदारांची म्हणजे मतभेदाची दाटी आणि समर्थकांची कोरी पाटी या अनुषंगाने आपलं काय वाटतं? समर्थकांची कोरी पाटी म्हणजे त्यांचे जे विचार आहे तुमच्यावर ऑब्जेक्शन केल्याचं त्या अनुषंगाने आपलं काय वाटतं? कसं आहे, नव्याचे 9 दिवस असतात, जसं काम करायला लागेल आणि लोक त्यांना फोन करतील हे का नाही झालं ते का नाही झालं,
त्यावेळेस त्यांना कळेल की पद काय असेल. त्यामुळे त्यांनी त्यांचं मिळालेल्या पदातून काम करावं एवढंच यांचं या ठिकाणी. आता फक्त एकच व्हिडिओ ऐका की यांची आर्वाच्य भाषा ते मला म्हणतात की बाबाजी काळे शिव्या देतात. मी फक्त एकच म्हणलो होतो की टिंब काय मेले होते का. तर सगळ्या पत्रकारांनी त्या ठिकाणी ती क्लिप एवढी फिरवली त्यांच्या स्वतःच्या फेसबुक इन्स्टा जसं काय त्यांचं म्हणजे हेच होतं अशा पद्धतीने. आता ही क्लिप पण फिरवा त्यांची. हे काय म्हणले ते ऐका. ही क्लिप ते कचऱ्याचा मला फोन आला होता तुम्ही तिथे काय रस्ता होऊन देतले Low battery. Please charge. त्या दिवशी पण विषय काढला होता तेव्हा पहिले आमडेकरण झालं होतं त्याच्यावरती चेक केलं होतं. आमच्या गावाची सगळ्यांची मीटिंग बसली होती की हे रस्ता करताना आपलं श्रुतेज नगर मध्ये जे अडचण आहे तेवढं आम्हाला करू असं ठरवलं होतं. ऐक ना त्याच्या मी दिलेले पैसे आहेत माझी काही तक्रार नाही पैसे सोडून दे. बाबाजी काळे तुला पैसे दिले ना मग तू तक्रार कर. बाबाजी काळेचं काम मनापासून तर त्याच्याकडे आण ना पैसे आणि तुला काय पाहिजे ते गावाचं करून घे. आम्हाला तसा विषय नव्हता माझं म्हणणं तसं नव्हतं फक्त ते एक तर आई घातली ते घातली आणि परत एवढा रुपये कशा करता करतोय तू. तुला दिली कोणते माहित नाही अजून. मी त्या विषयावर बोल. Low battery. Please charge. त्या डोक्यामधला तू गावचा सरपंच कोट्यावधी रुपये दिले जी काय काढवायची कडवली परत आणि परत शाजोपणा मानतोय तो. तुला कोणी भेटलं नसेल इतकं वाईट आहे मी तुला अजून सांगून देतो. भागवकडनं पैसे आणि मग रोड कर. तुझी बायको वाचवली आहे तर जाणीव तरी तो ठेवायला पाहिजे होती. आज वाटायला पाहिजे आपल्याला की आपल्या गावावर एवढे मोठे उपकार अण्णांनी केले. 13-14 कोटी रुपये दिले गावाच्या विकासात. नाही विकास तर राहिला बाजूला पण त्याला घोडा लावायचंच काम तू करतोय. लई सौजन्याने मी वागलो तुझ्याशी. आता मला Low battery. Please charge. आता पुढचे पडसाद पकडतील मी काय आहे त्याचं. मी अजिबात तसं नाही आम्हाला तुमच्या विषयात वाईट करायला लागलो ना त्याला त्याच्या आईचं दूध आठवतं. आपण दारूचा धंदा करतो आपण नीट वागावं नाही लोकांच्या फड्या काढावर. आपली घोड काढली तर आपलं काय होईल त्याची कल्पना आहे तुला. मी तुम्हाला सांगायला आलो होतो ना तसं सगळ्या गोष्टी नाही सांगायला आला होता. तुला राजही वाटायला पाहिजे होती की आपण या माणसाला काम केलं नाही घोडा लावला पाडले निवडणुकीमध्ये परत जिल्हा परिषदेला तेच काशीत काढवली आणि तरी निर्लज्जपणाने आपण आलो तर आलो आणि परत कामं अडवायची दुनियादारी करायची. परत हिंमत असेल ना अडून दाखव चल मी येतो. नाही मी नाही म्हणणार तुम्ही म्हणले नंतर मी नाही हिंमत बोलणार. असेल तर तू फक्त अडव मग मी कोण येते तुला त्या ठिकाणी कळेल. त्या विषयावर तुम्ही एकदा सांगितलं ना तुम्ही एक शब्द नाही बोलणार ना मग. ते सांगतो गावामध्ये तुझ्या काय शिवतील लोक किंवा हा लय मोठा बाई आहे आम काय तंत्र मला काय फरक पडत नाही. अरे जाणीव नाही आपल्या लोकांना. कोट्यावधी रुपये दिले आणि घोडा लावला मला सगळ्यांनी मिळून. आता किती रुपये आले 1.5-2 वर्षामध्ये. 1.5-2 वर्षात मग आपण ठीक आहे माझ्या वेळेला झाली होती परत जिल्हा परिषद 30 मागले जिल्हा परिषद मामीला विचारलं मी मामीचं काम करतो. कशाला मागायला सांगतो तुझा आता तो तिकडे पैसे वाटायला होता. आणू का त्याला नाही आता सांगतो कोणाला आणतो त्याला उचलून. मी मामीचं काम करत होतो. कोणाचं काम केलं त्याला मला सांग. त्याला कोणाला मुलाच्या हातपाय गळायला मी मला आई वाट लावणार. आपण आपल्या हिशोबात राहा डोक्याला बातमी करू. आणि तुला एवढं करून तरच माझा दुसरा अवतार तुला बघायला नाही आता तुम्ही सांगितलं मी ऐकलं ना मी काही शब्द नाही बोलणार. त्या दिवशी मी तुम्हाला फोन करून ते गेलो होतो बोलायला. तुम्हाला फोन केला म्हणून बोलायला गेलो होतो. तुम्हाला फोन न करता मी बोलायला गेलोच नाही. करता का या आपल्या मनासारखे सगळे झाले पाहिजे एवढंच बाकी काय नाही. आमच्या मनासारखं ना आमच्या तरी आत्मा दुखला असेल तुमच्या गावाने मला एवढा टाकला तू त्याला सगळ्यांना वेळेवर होता ना.
नाही ना त्यावेळेस पण मी ना दवाखान्यात होतो ना मी दवाखान्यात होतो इतके आजारी असताना सुद्धा तुला त्याचं बाहेर काढले. माझा भाऊ तिथे गेला, ऑपरेशन करा म्हणून सांगितलं, सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे. जाणीव नाही ठेवली एवढी तरी माणूस काय असायला पाहिजे होतं ना. गावचा धंदा करतो आपण एखाद्या नेत्याशी ते खातं माझे आमच्याकडे हे माहिती ना तुला करून दाखवायचं चॅलेंज. राष्ट्रवादीकडे खाते येते काय करायचं मला चांगलं माहिती. तिथे ओरिजिनल आपण नाही विकत. मी तुम्ही सांगितल्याच्या नंतर मी बोलणारच नाही त्या विषयावर. तुम्हाला विचारून मी तिथे गेलो होतो साहेबांशी बोलायला. तुम्हाला न विचारता मी केलंच नाही ना काही. परत शांतपणा करू नको, आपलं शांत बस. हा ठीक आहे. अशा पद्धतीनं दम देऊन फक्त एकाच व्यक्तीची व्हिडिओ दाखवली. यापुढं टप्प्याटप्प्याने सगळ्यांचे व्हिडिओ रेकॉर्डिंग दाखवणार आहे. यांच्या भावाने खुनाच्या कटामध्ये कसे तिघं भाऊ आहेत हे पण सगळ्यांना माहिती आहे, ती लागल्यावर दाखवणार आहे. त्यामुळं हे पडल्याच्या नंतर आता स्वतः सांगतात की मी कोट्यवधी रुपये तुमच्यासाठी टाकलेत. स्वतः तोंडाने त्यांच्या पुरावे आहेत. यांच्या कोटी आले कुठून, लोकांना शिव्या कसे देतात, पडल्यावर मतदारांना त्रास कसे देतात, हे सगळं तालुका पाहतोय. त्याच्यामुळं यांना परत सांगतोय मी की तुम्ही जर कोणत्याही मतदाराला किंवा नागरिकाला दम द्यायचा प्रयत्न केला तर त्यांच्या पाठीमागं आमदार म्हणून मी, पक्षाचे सर्व सहकारी, आमचे सर्व हे जे पदाधिकारी आहेत सगळेजण आहेत. त्यामुळं तालुक्यामध्ये कुठेही कोणाला अशी जर दमदाटी केली तर आम्हाला कळवा. आम्ही त्यांच्या पुढं जशास तसे त्यांना उत्तर देऊ. त्यामुळं त्यांना पण माहिती आहे, त्यांना आमची भीती आहेच. पण असं कसं आहे, आता काहीच राहिलं नाही, फक्त तोंड राहिलंय. त्यामुळं बाकी सगळ्यांना माहिती आहे. तुम्ही अतिशय मोठी पत्रकार परिषद घेतली, तासभर बोलले. तुम्ही वारकरी संप्रदायाचे काम करता, रामकृष्ण हरी म्हणता, तुम्ही महानालायक म्हणाले, लबाड म्हणाले, पण कोणाचं नाव घेतलं नाही. तुम्ही हे सगळे आरोप कोणावर केले? माझे आमदारावर केले. माझे आमदार तर अनेक जण होते. माझे आमदार दिलीप मोहितेंबद्दलच ही पत्रकार परिषद घेतली. हो, सुरुवातच तशी केली मी. वाजवला तो कोणाचा आहे त्यांचाच आहे असं आम्ही व्हेरिफिकेशन करू शकत नाही. जो काय असेल तो असेल. तुम्ही मगाशी म्हणाले दिलीप मोहितेंनी खूप मोठी प्रॉपर्टी मिळवलेली आहे. तुमची प्रॉपर्टी आमदार होण्यापूर्वी जेवढी होती तेवढीच आहे का वाढली? माझी गोष्ट तुम्ही मगाशी जे म्हणाले की तुमच्या तालुक्यामध्ये अनेक जण आमदारकीचा लोगो लावतायत, तर या संदर्भात तुम्ही सभागृहामध्ये आवाज उठवणार का? आणि अजून एक शेवटचा प्रश्न, जे बुडीत बंधारे तुम्ही मगाशी मुद्दा काढला, तर 2018 मध्ये बुडीत बंधारे बांधू नयेत असा शासनाने निर्णय घेतला आहे. आणि तो धरणामध्ये बंधारे बांधले जात नाही बुडी बंधारे, तर तिकडे काय वेगळा इकडे वेगळा. दुसरी, तुमचं म्हणणं 100% बरोबर आहे. बुडीत बंधारे बांधू नये म्हणूनच इतक्या वर्ष उशीर झाला. यापूर्वी माजी आमदार सुरेशभाऊ गोरेंनी पण प्रयत्न केले होते. त्यानंतर हा नियम आला, ते झाले नाही. परंतु शासनानं आता त्याला वेगळं हे दिलंय, पुलकम बंधारे, म्हणजे खाली बंधारा आणि वर पूल. म्हणजे ज्या गावांजवळ दोन्हीकडे जाणारा रस्ता असेल, वर पूल असा पाब्याला पण झालाय, डेनाला पण झालाय. 2-3 बंधारे खेड तालुक्यात झालेत. त्यामुळं बुडीत बंधारे आत्तासुद्धा या आमच्या याच्यात आहेत 2-3 पूर्वीच्या याच्यात. त्यामुळे तोच मुद्दा झाला. दुसरा मुद्दा, मी आमदार होण्यापूर्वी जी माझी प्रॉपर्टी आहे त्याच्यात थोडीफार कमी झाली असेल, उलट पण वाढलेली नाही. तिसरा मुद्दा, लोगोच्या बाबतीत आमच्या कुटुंबात कुणीही लावलेले नाही आहेत. हे जुने माझी ज्यावेळेस आमदार होते तेच लोगो, यांचीच लोक अजून त्यांना कारवाईची मागणी यापूर्वी पण मी केलेली आहे. आणि तशी कारवाई काही पोलीस स्टेशन यंत्रणेने केली पण आहे. आणि ही सगळी पत्रकार परिषद माझे आमदारांच्या विरोधातच आहे. आणि ते जे 2-3 बगलबच्चे बोलले त्यांच्या विरोधात, ते जे चुकीचं बोलले त्याला फक्त उत्तरं दिलेत. प्रत्येक उत्तर मी पुराव्यानिशी दिलेलं आहे. आणि त्या दिवशी ते बोलले ते व्हर्बलमध्ये आहे. त्यामुळं इथून पुढं मी जरी विरोधातला आमदार असलो तरी हे सरकार जनतेचं आहे, पैसा जनतेचा आहे. त्यामुळं तो जनतेचा पैसा जनतेपर्यंत आणण्याचं काम हे काय माझ्या खिशातले पण नाही, परंतु माझ्या स्किलनी, माझ्या ज्ञानाप्रमाणे, अनुभवाप्रमाणे आणि होणाऱ्या सहकार्याप्रमाणे मी आणायचा प्रयत्न करतोय. हे यांना पावत नाहीये, म्हणून यांनी चालवलेला प्रपंच आहे. खेड तालुक्यातील जनतेला काय आवाहन करणार आणि तुमचा हा कलगीतुरा किती वर्ष चालणार? आमचा कलगीतुरा चालू नाही. मी काय सांगितलंय, तुम्ही जुन्नर तालुक्यातले आहात. आंबेगाव, खेड, जुन्नरबद्दल तुम्हाला माहिती आहे. इतर तालुक्यामध्ये समन्वयाने घेतात. यांना माझ्याशी समन्वयाने घ्यायची इच्छाच नाही आहे. त्याच्यामुळं
हे त्या प्रोटोकॉलच्या बाबतीत इतर बाबतीत लोकांपुढे दिशाभूल करतात. पण हे स्वतः आमदार असताना माझे आमदार यांच्यापेक्षा ज्येष्ठ होते राम कांडगे, पण त्यांना कधीही शेवटी बोलू दिलं नाही यांनी. त्यामुळं आता त्यांना वाटतं ज्येष्ठत्वाच्या नात्याने मला शेवटी बोलू द्यावं. त्यामुळं खोटं नेरेटिव्ह सेट करतात. कलगीतुरा होऊ नये या विचाराचा मी आणि आम्ही सगळेजण आहेत. उलट त्यांनी त्यांचं काम करावं, तालुका विकसित करावा, आम्ही आमचं काम करू, अधिकचा निधी आणून आम्ही विकसित करावा या विचाराचा आहे. त्यामुळं त्यांना जे काय करायचं असेल ते त्यांनी करावं, पण चांगलं करावं. भीमाशंकरचं मंदिर भाविकांसाठी खुलं कधी होईल? भीमाशंकर मंदिर, भीमाशंकरचा विषय सांगायचा राहिला. भीमाशंकर विकास आराखडा आता शिखर समितीच्या बैठकीमध्ये खेड तालुक्याला 92 कोटी रुपये मंदिर परिसरात आणि 33 कोटी रुपये इको टुरिझममध्ये मिळाले. यांना माझ्या आमदारला कधीच जमलं नाही भीमाशंकर विकास आराखडा आणायला. आणि खेडचा जो राजगुरूंचा आराखडा केला म्हणतात, तर त्याचे निम्मे पैसे मी आमदार झाल्यावर आलेत आणि PWDचे जे आले नाहीत यांची सत्ता यांनी तिथं जाऊन आणायला पाहिजे होते, पण ते आणले नाही. परंतु मी ते इथला आराखडा पूर्ण करणार, तिथलं तर पैसे आलेत. परंतु भीमाशंकरचं मंदिर हे प्रशासकीय यंत्रणेने आता ताब्यात घेतलेलं आहे. कलेक्टर तिथलं काम पाहतात, फिरादा मॅडम त्याचं वरून राज्याकडून सगळं कंट्रोलिंग करतात. त्यांनी आता अजून 2-3 महिन्यामध्ये ते काम पूर्ण होईल आणि 80-90% पूर्ण झाल्यावर ते उघडं करण्यात येईल. राज्यामध्ये हिंदुगिरी खूप वाढलेली आहे. अशोक खरातांचं नाव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजत आहे. तुमच्या खेड तालुक्यामध्ये असे काही प्रकार सुरू आहेत का? आणि आमदार म्हणून तुमचे प्रयत्न काय आहेत? खेड तालुक्यामध्ये क्वचित काही प्रकार ऐकतो, पण त्याची मला डिटेल माहीत नाही. क्वचित एखादा टक्का. परंतु खेड तालुका हा धार्मिकतेला मानणार आहे, वारकरी संप्रदायाचा आहे. इथं तुकाराम महाराजांचं, माऊलींचं, भीमाशंकरचं वास्तव्य आहे. त्यामुळं खेड तालुक्यातली लोक धार्मिक आहेत. त्यांचा देवावर विश्वास आहे, त्यांचा बंधुगिरीवर विश्वास नाही आहे. त्याच्यामुळं त्यातले काही एखाद्या टक्क्यात गेले असतील तर एखाद्या वेळेस ज्यांच्या म्हणजे कोण गेले असतील समजून घ्या. त्यामुळं बाकी आम्ही तर काही कोणी त्याच्याशी सहमत नाही आहे. आमदार साहेब, आज आपण एक ऑडिओ काढला. माझे आमदार म्हणतात त्यांच्याकडे अनेक असे पुरावे. समजा कदाचित उद्या त्यांनी असा एखादा ऑडिओ काढला समजा, हां, तर मग हे प्रकरण कितपत पुढे जाणार? काय सांगतोय ऐकून घ्या. मला 100% खात्री आहे, मी कधीच कोणाला शिवी देत नाही. मी पाठीमागं ते एक बोललो, फक्त टिंब काय मेले होते का एवढंच बोललोय मी. असं आई घाल्या, परत तांगड्या मोडून गळ्यात घालीन, किंवा बघतोच काय कडवली, आई कडवली, अशा आई माईवर मी कधीच शिव्या देत नाही, दिल्या पण नाही. मग तसं कुठं असेल तर दाखवा. माझ्याकडून तर 1% सुद्धा होणार नाही. झालं असेल तर सुधारणा करीन मी. कारण मला तालुका चालवायचा आहे. लोकांनी माझ्याकडं पाहून, पक्षाकडं पाहून आणि कामावर पाहून आणि हे मला पुढे दिलेलं आहे. त्यामुळं माझ्याकडून जर काही चूक होत असेल, जनतेने दाखवलेल्या चुका मी नक्की सुधरेल. परंतु ह्या शत्रूकडून दाखवलेल्या चुका त्या फक्त राजकारणासाठीच असतील, तेवढं तुम्ही समजून घ्या. संजय गायकवाड मध्यंतरी त्यांनी जे वक्तव्य केलं ते आपण सगळ्यांनी ऐकलेलं आहे. आमदारकीच्या खुर्चीवर बसलेले हे लोक का बिघडतात, आता तुम्ही बघू. मला बाकीच्यांबद्दल काय म्हणायचं नाही, परंतु आमदार म्हणून खुर्चीवर आल्याच्या नंतर मला नक्कीच जबाबदारी कळते की लोकांची कामं केली पाहिजे. आपण पूर्वी ज्या आधारावर निवडून आलो त्याच आधारावर परत पण समाजात राहिलं पाहिजे एवढं कळतंय. त्यामुळं समाजासाठी आपण काम करतोय. कोण बाकीचं काय करतं याच्याशी काय आपल्याला बोलायचं नाही. धन्यवाद सगळ्यांना.